नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे विश्वास सहस्त्रबुद्धे सर आलेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. विश्वास सहस्त्रबुद्धे सर हे आधी उद्योजक, लघु उद्योजक होते मला वाटतं ना. आणि त्यानंतर काय अभिनेता वगैरे असं बरंच काय काय तुमचा प्रवास आहे का काय आपण बोलूया म्हणजे त्याविषयी. तर मला सांगा की पहिल्यांदा स्त्री चळवळ तुमच्या आयुष्यात कधी आली? स्त्री चळवळ माझ्या आयुष्यामध्ये आली ते मुलगी झाली हो या नाटकाने. या नाटकाचा मला विशेष प्रकर्षाने उल्लेख करावा असा वाटतो आणि ते महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग झाले. तुम्ही कुठे होतात तेव्हा? मी तेव्हा नांदेडला होतो. कारण हे साधारणपणे मला वाटतं अर्ली 70s मध्ये घडलेलं असेल. नाही 80s असेल तर मी प्रत्यक्ष ते पाहू नाही शकलो, पण त्या ज्योती म्हापसेकर त्याच्या लेखिका आहेत आणि एकूणच त्याच्याबद्दल खूप वर्तमानपत्र आणि त्याची परीक्षणं वगैरे या निमित्ताने खूप सारं त्याच्यामुळे वाचायला मिळालं. आणि तेव्हा एक असं जाणवलं की अरे असं काहीतरी असतं बुवा. पण आता तोपर्यंत थोडंसं मी पुण्यासारख्या शहरामध्ये आल्यामुळे जरा एक मला वेगळं वातावरण लाभलं. कारण माझं म्हणजे आमच्या वेळेची फर्स्ट इयर BSc म्हणजे 12वीच्या इक्विव्हॅलंट, तोपर्यंतचं माझं सगळं आयुष्य नांदेड सारख्या तुलनेने लहान गावामध्ये गेलं. आणि तिथे तुम्ही कल्पनेने जाणू शकता की त्यावेळेला एकूणच स्त्रियांचं स्थान वगैरे याबद्दल फारसं काही नसायचं. म्हणजे अर्थात आम्हाला नांदेडसारख्या गावामध्ये सुद्धा नरहर कुरुंदकरांसारखे विद्वान आमच्या गल्लीमध्ये राहायचे आणि त्यामुळे अशा विषयांची आम्हाला तोंड ओळख होती. पण पुण्यामध्ये आल्यावरती जे काही वेगळं त्या निमित्ताने ऐकायला, बघायला, वाचायला मिळालं त्याच्यामुळे हे निश्चितच मनामध्ये घर करून राहिलं. आणि मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून मला हे सारखं जाणवायचं की आपल्या कुटुंबातल्या महिला आणि आपल्या कुटुंबातले पुरुष यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे त्यांना मिळणाऱ्या संधी किंवा त्यांनी काय करावं काय करू नये. उदाहरणार्थ अगदी माझ्या आईपासून सुरुवात करतो. माझ्या आईचं माहेर मुंबईचं, परंतु तिच्या घरची कौटुंबिक परिस्थिती थोडीशी विस्कळीत होती. तिची आई खूप आजारी असायची आणि वडील तसे नोकरी बिक्री करून म्हणजे आर्थिक सुस्थितीमध्ये होते. पण या 2 बहिणी होत्या, यांची शिक्षण इतकी काही झाली नाहीत. आणि माझ्या आईचं वयाच्या 18व्या वर्षी लग्न झालं. ते थोडंसं पुन्हा तिथे सुद्धा आता आपण ज्या विषयावरती बोलतोय त्याचा संदर्भ जागवा असा वाटतो की 18 वर्ष हे काही लग्नाचं वय नाही. पण तिला ती म्हणायची संधीही नव्हती. आणि माझ्या वडिलांचं स्थळ म्हणजे डॉक्टर मुलगा आहे, ओळखीतला आहे वगैरे वगैरे. आणि तिचं बिचारीचं झालं लग्न. आणि नंतर वडील काही कारणामुळे, वडील पुण्यातले अगदी म्हणजे त्यांचा प्रवास नुमवी सप BJ मेडिकल असा, पण नंतर डॉक्टरी व्यवसायात ते डॉक्टर होते. तर डॉक्टरी व्यवसायाला पुण्यामध्ये त्यावेळेला फारसा स्कोप नसेल अशी काही त्यांची भावना झाली. त्यामुळे ते नांदेड सारख्या अगदी दूरस्थ गावी त्या दिवसामध्ये रिलोकेट झाले. म्हणजे माझा जन्म फक्त पुण्याचा आहे, अदरवाईज आय एम ब्रॉट अप इन नांदेड. मला 2 धाकट्या बहिणी आहेत, त्यांचं तर जन्मही नांदेडचं आहे. तर त्यामुळे आई वडिलांच्या बरोबर साहजिकच नांदेड सारख्या गावड्यामध्ये गेली. माझी आई मला वाटतं मॅट्रिक वगैरे शिकलेली होती, परंतु ती बुद्धिमान. आणि त्यामुळे तिथं गेल्यावरती सुद्धा तिने एक्सटर्नली BA केलं. नंतर शिक्षण हा तर एक भाग असतोच, पण त्याचबरोबर माझे वडील जरी जनरल प्रॅक्टिशनर असले तरी ते स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची थोडीशी स्पेशालिटी होती. तर त्यांचं स्वतःचं प्रसूतीगृह होतं. म्हणजे खालच्या मजल्यावरती प्रसूतीगृह आणि वरच्या मजल्यावरती आम्ही राहायचो, असा तो सगळा प्रकार होता. तर माझ्या आईने नानांकडनं सगळं ते शिकून घेतलं. अंदाजे 1000 ते 1200 प्रसूती तिच्याकडून झालेल्या आहेत. आणि शी वॉज जस्ट लाईक अ डॉक्टर. म्हणजे नंतरच्या सुद्धा आयुष्यामध्ये सगळी औषधं, काय करायचं काय नाही, तिची परिभाषा सुद्धा तिने चांगली अवगत करून घेतली होती, जे फक्त डॉक्टर्सच वापरू शकतात. आणि त्यामुळे माझी आई ॲज गुड ॲज डॉक्टर होती असं दिसत. पण वडील तिला इक्वली ट्रीट करायचे का? इक्वली ट्रीट तसं करायचंय. म्हणजे घरामध्ये फार काही अधिकारशाही किंवा जी एक वैशिष्ट्यपूर्ण पुरुषसत्ताक याच्यामध्ये बाईला खिसगंटी तरी ठेवायचं नाही असं होतं, तसं आमच्याकडे नव्हतं. पण शेवटी बाई ती बाई. म्हणजे मला
कल्पनाच करवत नाही की मुंबईच्या गिरगावासारख्या याच्यामध्ये जिचं बालपण शालेय शिक्षण झालेलं आहे तिला अशी एखाद्या याच्यामधनं उपटून नांदेडसारख्या गावड्यामध्ये आणून ठेवली तर तिला काय झालं असेल. म्हणजे वडिलांकरता सुद्धा तो शॉक कल्चरल होता, पण इट वॉज हिज डिसिजन. त्यामुळे ते त्यांचा डॉक्टरी व्यवसाय, त्यांचं इतर काय काय असायचं त्याच्यामध्ये ते दिवसभर मग्न असायचे आणि आई मात्र घराला बांधून ठेवलेली असायची. तर त्यामुळे माझ्या पहिली पाहण्यातली स्त्री म्हणजे माझी आई ही स्त्री असल्यामुळे अशी झाली. जर का ती तशी नसती तर ती कशी झाली असती असं एक त्रारशिक माझ्या मनामध्ये उभं राहायला कधीच राहत नाही. हे थोडंसं माझ्या आईबद्दल सांगितलं. मावशीचंही तसंच आहे. तिचं सुद्धा शिक्षण झालं नाही. नंतर माझ्या आईचे वडील, आई तर आधीच गेली होती आईची, वडील जात राहिले. मग तिला सांभाळायला म्हणून माझ्या मावशीला नांदेडला आणली. पण नांदेडला येऊन सुद्धा काय शाळा वगैरे काही नाही आपली घरामध्ये बायकोची बहीण म्हणून ती राहायची. मग तिथेच एक स्थळ तिला मिळालं. परभणीला तिचं लग्न होऊन ती गेली आणि तिचं सुद्धा आयुष्य रांधा वाडा, उष्टी काढा, मुलांचं संगोपन करा याच्यामध्येच गेलं. माझ्या आत्या, त्यातली थोरली आत्या तर म्हणजे अत्यंत बुद्धिमान, दिसायला सुद्धा अगदी गोरी देखणी आणि एक जी कर्तृत्ववान बाई म्हणतो ना त्या प्रकारची. तेव्हा मला सारखं वाटायचं की ही का नसेल बरं शिकली. तर नाही, आमच्या आजोबांनी त्यांना शिकूच दिलं नाही. हे माझे नाना, आता जुन्या आठवणी आमच्या जेव्हा निघायच्या बोलण्यामध्ये, नाना म्हणजे माझे वडील म्हणतोय मी, तर ते सांगायचे की नाही आमच्या घरामध्ये मुलींना शिकणं हे नव्हतंच. त्यामुळे माझ्या दोन्ही आत्यांचं फॉर्मल एज्युकेशन असं काहीही झालं नाही. पण त्यांच्यात जो एक इंटेलिजन्स होता तो साध्या दैनंदिन वागण्या बोलण्यामधनं दिसायचा. अत्यंत व्यवहार चतुर, अत्यंत कर्तबगार आणि जे करतील ते अत्यंत धाडसानी. आणि म्हणजे मला असं वाटतं की त्या काळात जर का त्या अशा पुढे शिकू बिकू शकल्या असत्या तर चित्र वेगळं झालं असतं. बरोबर. आणि तुमची बहीण, तर मला 2 बहिणी. तर या 2 बहिणी तर म्हणजे मी असं म्हणेन की खूपच स्पेशल केस म्हटलं पाहिजे. माझी मधली बहीण आहे, तिने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD केलंय. काय तिचं नाव? तिचं नाव शांती. आणि ती CWPRS मध्ये होती. तिने सगळी हयात CWPRS मध्ये नुकतीच रिटायर झाली. पण तिने सुद्धा तिच्या पद्धतीने एक ज्याला कर्तृत्ववान आयुष्य म्हणतात तसं तिने म्हणजे आजपर्यंत घालवलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी आल्यात आणि आता तिच्या सोसायटीची ती अध्यक्ष आहे. मी तर तिला मार्गारेट थॅचरच म्हणतो. ती जशी आयर्न लेडी म्हणून संबोधली जायची आणि जेमतेम 5 फूट आहे का नाही दिसायला, तुडतुडीत आहे आणि एकदम अंगासरशी आहे. आणि बोलणं म्हणजे एकदम अगदी मान दिन अशी करून आणि अशी बोटं बिटं करून निर्भीडपणे ती कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही म्हणजे निमित्ताने काही तिला बोलायला लागलं तर ती बोलणार. आणि तिथे सुद्धा शी इज रुलिंग लाईक अ मॅन, म्हणजे शी इज द ओनली मॅन इन दॅट कॅबिनेट असं काहीतरी म्हणायचं. तसं तिच्याबद्दल त्यांच्या त्या सोसायटीच्या नियामक मंडळामध्ये म्हणावं अशी परिस्थिती. पण आई वडील त्या दोघींना म्हणजे मुलगा आणि मुली यांना वागवताना वेगळं वागवत होते लहानपणी किंवा लग्नापर्यंत? म्हणजे वेगळं वागवणं असं नाही की म्हणजे जसं आपण नेहमी ऐकतो की मुलालाच दूध द्यायचं आणि मुलींना मात्र द्यायचं नाही, किंवा मुलगा बाहेर उंडारायला मोकळा आहे पण त्यांना मात्र काय घरातली कामं करायला लागायची, असं अजिबात नव्हतं. त्या शाळेमध्ये अभ्यासात हुशारच होत्या आणि संगीत किंवा इतर ज्या काही त्यांना गोष्टी आवडायच्या करायच्या त्याला माझ्या आईवडिलांनी पुरतं उत्तेजन दिलं होतं. या निमित्ताने हे एक सांगायला आवडेल की माझ्या आईचा संगीत हा एक फार म्हणजे मोठा तिच्या व्यक्तिमत्वातला भाग होता. तिला गाणं उत्तम समजायचं आणि तिच्यामुळे आम्हा तिन्ही भावंडांना संगीत ही कांसेनपेक्षाही संगीत आम्हाला कळायला लागलं आणि आम्हाला त्याची आवड निर्माण झाली. आम्ही तिघही जण आमच्या नांदेडला नाथराव नेरळकर म्हणून संगीत शिक्षक होते आमचे, नंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले. त्यांचं सवाई गंधर्वमध्ये सुद्धा गाणं झालेलं आहे. म्हणजे गायक म्हणून त्यांची पातळी खूपच चांगली होती. म्हणजे अर्थात त्यांच्याकडे आम्ही तिघाही भावंडांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि संगीत हा आम्हा तिघांच्याही आयुष्यामधला एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. वडिलांना तो भावत होता का? वडील तर नाथरावांकडे सतार शिकायला गेलेले मला आठवतंय, पण त्यांना एवढं नव्हतं. माझ्या आईला जे होतं ना, म्हणजे तिच्याकडे सारखा रेडिओ चालू असायचा आणि स्वयंपाकघरामध्ये काम किंवा घरकाम वगैरे हे चालू असायचं आणि तिने आम्हाला हिंदी गाण्यांच्या मदतीने राग कसा ओळखायचा हे यमन मधलं आहे, हे मालकोन्स मधलं आहे. त्यामुळे आम्हाला ते आपोआप त्याच्यामध्ये कळायला लागलं. हे म्हणजे आमच्या आईचे आम्हाला घडवण्यामधले फार मोठे योगदानच म्हटलं पाहिजे. आणि तुमचं शिक्षण किती झालं स्वतःचं? मी BE इलेक्ट्रिकल आहे
कुठला औरंगाबादून नाही, औरंगाबादून. कारण त्या दिवसांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर ज्या त्या रिजन्सना जी ती कॉलेजेस दिलेली होती. आमचा मराठवाडा, त्यामुळे आमच्या मराठवाड्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं. तर त्यामुळे मराठवाड्यातनं आमच्या वेळची फर्स्ट इयर BSc, म्हणजे तुमच्याकडे PD असायची तशी आमच्याकडे PUC असायची, प्री युनिव्हर्सिटी कोर्स म्हणायचे. मी 11वी मॅट्रिक आहे. तर त्यामुळे मग PUC नंतर ज्यांना इंजिनियर व्हायचंय त्यांना गणित घ्यायला लागायचं, ज्यांना डॉक्टर व्हायची आकांक्षा आहे ते बायोलॉजी घ्यायचे. तर माझं गणित त्या दिवसांमध्ये उत्तम होतं. आणि माझे वडील डॉक्टर असूनही आम्ही तो, मी अर्थात तो मी का घेतला वगैरे आज मला मागे वळून बघताना हसू येतं की आपण काय ठरवलं आणि काय नाही. पण वडिलांनी सुद्धा मला तू का नाही डॉक्टर होत वगैरे असं काही नाही, तुला गणित आवडतं ना, ओके तू घे गणित, असं करून. मग डॉक्टरांचा व्यवसाय पुढे कोणी चालवला? नाही. आता मी 77 साली BE झालो आणि मला टेल्कोत नोकरी मिळाली, त्यामुळे मी पुण्यात आलो. त्याच्यानंतर साधारण 2-1 वर्षांनी माझ्या बहिणीला PhD करता NCL मध्ये छात्रवृत्ती मिळाली. तिने नांदेडून MSc केलं आणि मग ती PhD करायला NCL मध्ये आली. त्यानिमित्ताने ती पुण्यात आली. दरम्यान विनया, ती तिची तर गोष्ट म्हणजे औरच आहे. ती मुलगी 10वीला बोर्डात दुसरी आणि 11वीला पहिली आली होती. म्हणजे ते विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन दोन्ही म्हणजे जिंकणं आणि रनर्स अप सारखं आहे. आणि ती काही शी वॉक्ड इन टू मेडिकल कॉलेज. आणि यातला अजून एक तुम्हाला थोडासा कसा दैवाचा भाग असतो. शांती, माझी मधली बहीण, जेव्हा आमच्याकडे 12वीला होती तेव्हा 11वी पासवाल्यांची फर्स्ट इयर BSc ची बॅच आणि 10+2 वाल्यांची 12वीची बॅच, अशी नॉर्मल संख्येच्या दुप्पट संख्येने मुलं मेडिसिन करता इच्छुक होती. मी असं ऐकलं की त्याच्यानंतर 1 वर्षांनी तीच परिस्थिती पुण्यात उद्भवली आणि त्यावेळेला सरकारने इथे जागा वाढवून दिल्या. म्हणजे मी सध्याला एक राजीव सानेंचं पुस्तक वाचतोय, त्याच्यामध्ये कालच मी हा किस्सा वाचला. ते त्या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी सहभागी होते. अगदी 100ला 100 नाही वाढल्या, पण 100च्या 150-150 तरी झाल्या. माझ्या बहिणीची मेडिकलची ऍडमिशन 3 मार्कांनी गेलेली आहे. आय मीन हाऊ आय विश की ती त्या डबल बॅच मध्ये सापडली नसती तर आज कदाचित डॉक्टर झाली असती. पण ठीक आहे, शी मेड हर लाईफ फॉर हरसेल्फ. आणि तुमचं लग्न कसं झालं? आता हा म्हणजे थोडासा रंजक विषय. मी टेल्कोमध्ये नोकरीला लागल्यावरती आपल्याकडे पद्धत असते, त्यामुळे माझ्या पाठीवरची बहीण शांती, तिचं पहिल्यांदा लग्न व्हायला पाहिजे असं काही, 3 वर्षांनी लहान आहे ते माझ्यापेक्षा. तिने काही असं कोणाची ओळख झाली आणि तिने स्वतःचं ठरवलं असा काही योगायोग घडू शकला नाही. तर तिच्याकरता स्थळं बघणं वगैरे वगैरे बरंच चालायचं. त्या दिवसात आई नाना आमचे नांदेडहून ओव्हरनाईट बसनी यायचे आणि मग ते सगळं काहीतरी व्हायचं. आणि मग शेवटी होता होता तिचं लग्न ठरलं. दॅट वॉज द इयर 1982. तोपर्यंत मी टेल्कोत नोकरीला होतो आणि मला एक वेगळंच चावलं होतं, ते म्हणजे स्वतःचं काहीतरी करायचं. म्हणजे त्या दिवसात पुण्यातल्या किंवा मुंबईमधल्या किंवा IIT मधल्या इंजिनियर्समध्ये एक पाऊल त्यांचं US मध्ये असायचं आणि एक पाऊल मुंबई किंवा पुण्यात असायचं. म्हणजे माझी टेल्कोमध्ये आम्हाला जे ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून सिलेक्शन झालं ती माझी GT10 बॅच होती. मी 1977 साली टेल्कोमध्ये नोकरी मला मिळाली. तर माझ्या बॅचमध्ये अंदाजे 40-42 पोरं होती. त्यातली आज मी तिला मला वाटतं 37-38 पोरं परदेशात आहेत. म्हणजे माझ्या समोरच 25-26 पोरं 2 वर्षामध्ये आज मुझे यहाँ मिल गया, आज मुझे वहाँ मिल गया असं म्हणत ती भुरकन उडून जायची. मला काही मला माहीतच नव्हतं की असं अमेरिकेत जाऊन काहीतरी करायचं असतं. पण आमचे औरंगाबादचे प्रिन्सिपल HM गणेशराव म्हणून होते, त्यांनी एक एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी चालू केली होती. तर मी त्याच्यामध्ये सामील झालो होतो. आमचा औरंगाबाद ते काय इंडस्ट्री म्हणजे तिथे कुठे वेल्डिंग शॉप्स किंवा काहीतरी आपल्या त्या ट्रकच्या दुरुस्त्या किंवा तिथे काहीतरी दुधाच्या बाटल्या भरण्याची कंपनी होती. तर इंडस्ट्रियल व्हिजिट्स म्हणजे आमच्या तशा असायच्या. आणि चिकलठाणा नावाचा तिकडचा एक MIDCचा एरिया होता. पण तो म्हणजे काय म्हणूया ज्याला म्हणजे आजारी म्हणजे इंडस्ट्रियल एरिया. आज जे औरंगाबाद झालंय म्हणजे तिथे बजाज ऑटो आलंय आणि काय काय आलंय अमुक तमुक वगैरे, ते त्यावेळेला काहीही नव्हतं. पण ते म्हणजे काय म्हणतात ते मी चावलेलं घेऊन पुण्यामध्ये आलो आणि टेल्कोच्या नोकरीत काही माझं मन रमलं नाही. खरं म्हणजे टेल्को म्हणजे काय राजा ऑर्गनायझेशन, सिक्युरिटी. पण ते काय मला सहकारी आणि मला जे डिपार्टमेंट मिळालं आणि काय वगैरे काही मला नाही तिथे म्हणजे मला नोकरी नाही करता आली. आणि मला हे तर डोक्यामध्ये होतंच की आपलं काहीतरी करायचं. टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, मी 83 मध्ये नोकरी सोडली आणि मी माझं स्वतःचं चालू केलं. त्याच्या आधी माझे
2-1 वर्ष प्रयत्न चाललेच होते. मग कुठेतरी लेत भाड्याने घ्यायचा, मग तिथं कोणाचं तरी काम घ्यायचं, मग ते कामगार लावून एक करून घ्यायचं, मग त्यानिमित्ताने टेल्कोमध्ये दांड्या व्हायच्या आणि हे असं सगळं म्हणजे चाललं होतं. तर त्याच सुमाराला शांतीचं लग्न झालं आणि त्यावेळेला माझे आई वडील तर नांदेडला होते, माझे काका काकू पुण्यामध्ये असायचे. वडिलांनी प्लॉट घेऊन घर सुदैवाने बांधून ठेवलं होतं, त्यामुळे वास्तव्य पुण्यामध्ये आमचं चांगलं हॅपीली चाललेलं होतं. तर माझ्या काकूंनी विडा उचलला की आता याचं लग्न करायचं. आणि त्या दिवसात आजच्यासारखं काय ते आहे आजकाल जाहिराती त्याची खूप अनुरूप सारखं तसं काही नव्हतं. मला वाटतं कुठलं मासिक होतं ते, त्याच्यामध्ये स्थळांची आठवेल मला मासिकाचं नाव. तर त्याच्यामध्ये काकूंनी माझं नाव घातलं, रोहिणी. रोहिणी. तर मी काकूंना सांगितलं, काकून मला नाही इतक्यात लग्न करायचं वगैरे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला आता माझं ते वय आठवलं की माझ्या असं लक्षात येतं की तरुण वयांमध्ये पोरं जी उल्लू असतात ना, तसं माझं स्वभाव नव्हतं. म्हणजे माझ्या मित्रांमध्ये मी याला हे नाहीच अशा तऱ्हेचा गणलो जायचो. म्हणजे ती कशी आहे की मुली आले की असं असं एक टिपिकल तारुण्य सुलभ भावना आहे. पण माझ्या मनात काय होतं मला माहित नाही. मी कधी काही मुलींकडे फारसा बघायचो नाही किंवा त्यांच्याशी ओळख वाढवायची वगैरे असं काही नाही. बुजरा म्हणा किंवा थोडासा तो एक मनामध्ये त्याला तुम्ही गंड म्हटलात तरी चालेल, असं काहीतरी होतं. तर त्यावेळेला मला लग्न या गोष्टीबद्दल अजिबात उत्सुकता नव्हती. म्हणजे आता मी मध्ये नांदेडला वगैरे जायचो तर माझ्या बरोबरीची पोरं त्यांचं मुली बघणं वगैरे वगैरे चाललेलं असायचं. आणि मला तो मुली बघण्याचा जो प्रसंग आता ते मुलाला मित्र बरोबर घेऊन जायचे असतात. काय म्हणजे ते इतकं अमानुष आहे ताई, मी तुम्हाला सांगतो. खरंच आहे. आणि ती मुलगी आपली अशी 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 होऊन ती यायची, अशी त्या पोह्याच्या बशा द्यायची वगैरे, आणि मग ते काहीतरी प्रश्न विचारायचे. म्हणजे अगदी माझ्या पिढीमध्ये सुईत दोरा होऊन दाखव किंवा जरा इथून तितकं चालून दाखव इतकं नव्हतं. आणि त्यावेळेला सगळेजण म्हणजे ज्या पद्धतीने ते बघायचे आणि नंतर बाहेर आल्यावरती जी काही एक पोरांमध्ये डिस्कशन आंबट शौकीन, म्हणजे आय यूज टू डिटेस्ट इट. बरोबर. मी माझ्या मित्रांनी सांगितलं, म्हटलं बाबा मी तुमच्याबरोबर मुलगी बघायला येणार नाही. आणि पोरं 100 स्थळं बघायची. म्हणजे काय त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला चाललेलं असतं. आणि मी खरं सांगू का, एखाद्या व्यक्तीला असं समोर बसवायचं आणि ही तुला तुझी बायको म्हणून कशी वाटते हे सांग, हे मला नाही, हे नॉट इन गुड टेस्ट. तर तुम्हाला सांगतो, माझ्या काकूंनी माझं नाव घातल्यावरती इतकी एन्व्हलप आली. अरे बापरे. आता ठीक आहे, आपण मध्यमवर्गीय पांढरपेशा स्तरामधले आहोत, त्यामुळे तर मुलाचं वर्णन देताना काय, टेल्कोत नोकरी, पुण्यात स्वतःचे घर, संगीत साहित्य याच्यामध्ये गती, आणि फोटो तिथं नसतो का असतो. मला आठवत बरं, आता मी जरा घारा म्हणजे गोरा इतका नव्हतो, पण तरुणपणी मी बराच चांगला दिसायचो. तर त्यामुळे एवढी पाकिटं, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मुलीचं गुणवर्णन काय काय तिचं असेल ते, कोणी चित्रकलेत तर कोणी गाण्यात तर कोणी कशात तर कोणी कशात. आणि तो एक असा टिपिकल असा हे घेतलेला फोटो. ती पाकिटं अशी उघडून मी बघितली ना, आणि मला कसंच झालं तुम्हाला सांगतो. म्हटलं हे असं लग्न करायचं असतं. तर काकू म्हणाले, अरे हे असंच असतं, मग तुझ्या कोणी आहे का मनात. तर माझ्या मनात बिनात तर काही नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं माझा स्वभाव जरासा विचित्र होता. म्हणजे आता माझा मुलगा गे आहे, तर मला काय वाटतं की कदाचित माझ्यामध्ये ते काही अंश आहेत की काही, म्हणजे नॅचरली स्त्रीबद्दल अनावर आकर्षण वाटणं, हे जे काय त्याला म्हणतो आपण नैसर्गिक जे आहे, म्हणजे ज्याला स्ट्रेट म्हणतो आपण त्या परिभाषेमध्ये असण्याचं लक्षण, आय डोंट नो. म्हणजे आता मला कळतं की नाही तसं काही नाही आहे. म्हणजे आता मी लग्न होऊन माझे आता किती 40-45 वर्ष झाली आहेत. म्हणजे शेवटी बायको मिळाली, पण ते कसं झालं की म्हटलं मी हे असं बघणं बिघणं करणार नाही. तरी ते झाले 2-3 कार्यक्रम चहा पोह्याचे. तर 3 मुली बघितल्या मी. त्यातल्या एका मुलीला मी नाही म्हणून सांगितलं फॉर व्हॉट एव्हर रिझन, मलाही माहित नाही, म्हणजे माझ्या डोक्यात काय बॉक्स टिक करायचे होते, चेक किंवा क्रॉस. दुसऱ्या मुलीने मला नाही म्हटलं. आणि या तिसऱ्या आमच्या आत्ताची पत्नी. तर ते झाल्यावरती माझ्या आईला ते स्थळ एकदम पटलं होतं. ती इंजिनियर आहे आणि वगैरे, आणि कुटुंब चांगलं आहे. ती माहेरची लवाट आहे, आणि त्यांचं जंगली महाराज रोडच्या ऑफ एका मोठ्या सोसायटीमध्ये मोठा बंगला होता. वडील टेल्कोत नोकरीला होते.
आणि आई तर म्हणजे हा काय मस्त आता संपलं वगैरे. फक्त तिचा एक प्रॉब्लेम होता, तोही सुद्धा आपल्या विषयाशी रिलेव्हंट आहे. मुलीला भाऊ नाही रे म्हणाली. मुलीला भाऊ नाही, बहिणीच होत्या. तर मला तेव्हा कळलं ना की चमारी हे असं का म्हणते. ती म्हणते नाही रे मुलीला भाऊ पाहिजे. पण मला नंतर थोडंसं लक्षात असं येतं की तिच्या मनामध्ये कदाचित असा दृष्टिकोन होता की मुलीला पाठीशी कोणीतरी पुरुष पाहिजे. बरोबर. भाऊ असला म्हणजे कसं की हमारी टीम में कोई बॅट्समन आहे असं काहीतरी ते वाटत असावं. तर मी सुद्धा गुई 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 गुईच करत होतो. शेवटी आई मला म्हणाली की काय तुला म्हणायचंय. म्हटलं आई मला हे असं लग्न म्हणजे मला शेवट वाटतो ग. तर आई त्यावेळेला मला अजूनही आठवतंय, अगदी असं स्वप्नाळू चेहरा करून म्हणाली अरे शेवट कसला, ही तर सुरुवात आहे. ओ माय गॉड म्हणलं ठीक आहे चला हो म्हणून टाक. आणि असं ते आमचं ठरलं. आणि तुम्हाला सांगतो माझ्या बायकोच्या माहेरच्यांनी हे लग्न घडवूनच आणायचं. म्हणजे आपण कसं एखादा फ्लॅट चांगला विकायला असतो तो म्हणतो लगेच करूनच टाका, आता जास्त तुम्ही घासाघीस करू नका. किती म्हणतोय तो इतके चला 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 पटकन पटकन करून टाका खरेदी खत. असं इन्सिक्युरिटी जाईल की काय हातच. माझ्या बायकोला 5 मावश्या आहेत. तिच्या मावश्या हे एक मोठं प्रकरण आहे. माझा असा कयास आहे की अंजुला तर त्या दिवसांमध्ये लग्न होणं काय म्हणजे कळतच नव्हतं. ती आता माझ्यापेक्षा 4 वर्ष, ती बी मेकॅनिकल COEP. आणि ती एक बुद्धिमान विद्यार्थी, कायम तिच्या शालेय किंवा शैक्षणिक आयुष्यामध्ये तिचं गणित उत्तम. म्हणजे माझ्या वडिलांना तिच्याबद्दल हे दाखवादाखवी चालली होती तेव्हा काय आवडलं तर मुलीचं गणित पक्क आहे. काहीतरी चौकशा झाल्या असतील ना की तुला कुठले विषय आवडतात तर ते सांगेल मला गणित खूप आणि मला येतं सुद्धा चांगलं वगैरे असं. नाना एकदम खुश गणित आता येतंय मुलीला म्हणून. आणि मग ती खरं आईला तिने थोडासा तोकडा विरोध केला की अगं आई इतक्यात काय. बरं तिला किर्लोस्कर फिल्टर्समध्ये नोकरी लागली होती. म्हणजे ती 81ची ग्रॅज्युएट आणि आमचं लग्न 82 मधलं. म्हणजे बघा 1 वर्ष सुद्धा तिला वडिलांच्या स्कूटरवरती ती जायची. किर्लोस्कर फिल्टर्स त्यावेळेला आता तुम्हाला माहिती आहे कोथरूडच्या त्या भागामध्ये स्कूटरनी जायची. काय त्यावेळेला 500-550 पगार असेल तो पैसा पाकिट हातात यायचं त्या दिवसात. आणि तिला कदाचित थोडंसं तसं पाहिजे होतं ते. म्हणजे अभ्यासाचं ओझं संपल्यावरती ना ते ट्रेकमध्ये कसं एकदा तुम्ही पोचला तर पाठीवरची सॅक काढली की जे असं अगदी तसं तिला नक्की झालं असणार. पण नाही, अगं मुलगा असा आहे तसा आहे करून त्यांनी तिला भरिलं पाहिजे. आणि तिलाही बहुधा फारसं नाही म्हणणे इतकी ती स्ट्रॉंग नव्हती तिची त्यावेळेची इच्छा. बराला आमचं लग्न झालं पण आमचा लगेच साखर पण उरकून टाकण्यात आला. म्हणजे ते लगेच खरेदी खतच्या आधी साठे खत करा त्याच्यासारखं. आणि मग मी माझ्या त्या नवीन ते लेथ भाड्याने घेतलेले वगैरे, मी नोकरीला जात नव्हतो टेल्कोमध्ये. चालू होती नोकरी, हिची नोकरी चालू होती. आणि म्हणजे तो एखादा कामचुकार कामगार नसतो का, येतच नाही दांड्या मारतो पण असं पटकन काढता येत नाही मोठ्या कंपन्यांमध्ये. आता माझ्यासारखा लहान कारखाना मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणत एकलसे मत बस नाही म्हणताय आणि काही व्हायचं नाही पुढं. कामगार संघटना वगैरे काही नसतं आमच्या ह्याच्यात. पण टेल्कोत तसं नसतं. ते तुम्हाला पहिलं लेटर पाठवतात, दुसरं पाठवतात, तिसरं पाठवतात. आणि मी जरा टेल्को कलासागर नावाचा आमचा एक कलावंतांचा ग्रुप नाटकात होता. तर त्याच्यामध्ये मी नाटकात कामं करायचो. आमचं एक कलासागर नावाचं मासिक निघायचं. तर ते मासिक काढावं अशी माझी कल्पना होती. म्हणजे मी त्यावेळेला आमच्याकडे कलासागरच्या 4 ब्रँचेस होत्या, नाटक, साहित्य, संगीत आणि चित्रकला. तर मी साहित्य विभागाचा सेक्रेटरी होतो. तर आमचे त्यावेळेला आमच्याकडे त्याला MPD म्हणायचं, मॅनपॉवर डेव्हलपमेंट, म्हणजे HR फंक्शन. तर त्यांनी मला बोलावून विचारलं विश्वास तुझ्या डोक्यात काय नवीन कल्पना आहेत. तर मी आपलं बाल शिवायचं सर म्हणलं आपण मासिक काढूया. मासिक म्हणाले आपल्या मासिकामध्ये लेखन कोण करणार. अहो म्हटलं आपल्याकडे 12,000 लोक आहेत, आपण त्यांना हे करू ना. चालेल चालेल म्हणाले. आणि माझ्याबरोबर माझी काही त्यावेळेची उत्साही मित्रमंडळी होती. त्यांनी सगळा कार्यभार उचलला आणि त्या मासिकाची तेव्हापासून सुरुवात झाली. त्यामुळे माझा जरा MPD मध्ये थोडासा नेहरूणकर नावाचे आमचे साहेब होते, त्यामुळे त्यांची व्यक्तिगत ओळख होती. अर्थात मी काही त्याच्या म्हणजे भरोशावरती दांड्या मारणं वगैरे हे केलं नाही, पण होतं माझं असं काही. तर लग्न झाल्यावरती नॉर्मली असं होणाऱ्या बायकोला स्कूटरवरती मागे ठेवून ते टिपिकल फडक्यांच्या कादंबरीसारखं त्यावेळेस ते पुढं मी काही तिला भेटायला जायचो नाही. त्या दिवसात लँडलाईन होत्या. मी काही फोन बिन करायचो नाही. एकदा सासूबाईंचा मला फोन आला, अहो काय करता हे असं, तिला एकदा भेटायला या ना, कुठेतरी बाहेर घेऊन जा ना. म्हणजे बरोबर येतो. मी गेलो आपलं संध्याकाळी जरा
इस्त्रीचा शर्ट बिर्ट घालून बसलो तिथं. जरा वेळ त्यांच्या बाहेर बैठकीत ती येऊन समोर बसली. आता कसं बोलायचं मला काय म्हणजे, तर माझ्या खिशात सिगरेटचं पाकिट होतं. आय यूज्ड टू स्मोक दॅम. तर ते टेरलिन नावाचं काहीतरी त्या दिवसात कापड असायचं जरा पारदर्शक, त्यातलं दिसतं असं म्हणजे काय सिगरेट ओढतोस वाटतं. म्हणलं हो ओढतो. मग काय तर आम्ही अक्रॉस द रोड बालगंधर्वच्या कॅफेटेरियामध्ये गेलो. काहीतरी बटाटे वडा, चहा, कॉफी वगैरे, थोडंफारच माफक बोलणं. फार काही आम्ही लग्नाच्या पूर्वीचा काळ असा काही म्हणजे असं. आणि आमचं एकदाचं लग्न ते झालं. आणि लग्न झाल्यावरचे सुद्धा पहिले 4-6 महिने म्हणजे मला मी नाही ऍडजस्ट झालो या लग्न या प्रकाराला. म्हणजे मी आता काही काही लोकांना इतकं उत्तम चालतं ना दोघांचं, म्हणजे भले दाखवून झालेला असो, पूर्व परिचय नसो, म्हणजे हा असा तर तो काही असलं तरी त्यांचं काय ते नैसर्गिक प्रेरणा असतात म्हणावं किंवा काय जे असेल. आम्ही हनीमूनला महाबळेश्वरला गेलो होतो. तर गिरीविहार नावाचं ते हॉटेल, गरिबांची पाऊस तिथपर्यंतच होती. आणि 16 जूनचं माझं लग्न महाबळेश्वरमध्ये काळ पाऊस, आणि आमच्या शेजारी सगळं मोकळं होतं पावसाळ्यामुळे. दुसरं एक जोडपं बसलेलं होतं, नवीन लग्न झालेलं, हनीमूनला आलेलं. त्यामुळे आम्ही एकदा असेच काहीतरी फिरण्याचा एक आपला कार्यक्रम उरकून घरी आलो. तर ते दोघं असे, त्या गिरीविहारमध्ये कसं आहे की 2 खोल्या एकाच्या मागे एक आणि पुढे व्हरांडा. ते व्हरांड्यातनं असं बाहेरचं दिसतं. तर आम्ही असं आतमध्ये येताना बघून तो म्हटलं हॅलो हॅलो हॅलो. मग मी गेलो त्यांच्याकडे, काय नाव तुमचं वगैरे. ते कंटाळले होते हो. तर तो मस्तपैकी ग्लास भरूनच बसला होता. चलता है क्या बोला आपको. हा म्हणलं चलता है, आ जाओ ना बोलले फिर इधर. मग त्यांच्याबरोबर जरा 1-2 दिवस म्हणजे घालवले वगैरे. असा तो आमचा हनीमून फार काही म्हणजे जनरल गेला, एक्साइटिंग किंवा नथिंग ग्रेट अबाउट इट. आणि दरम्यान मी टेल्कोत जाणं बंद केलं होतं. इकडं काही मला यश मिळत नव्हतं, पैशापरी पैसे खराब होत होते. आणि आय वॉज इन अ लिटल डेस्परेट किंवा बिट डिप्रेस मूड. अंजू मात्र रोज सकाळी जात होती कारखान्यात जायची. मी घरामध्ये पायजमा शर्ट घातलेला घरामध्ये बसून राहायचो. तर तिने एकदा मला खडसावलं, हे काय चाललंय म्हटलं, जा म्हणे कामावर जा. अगं म्हणलं मी आता इतके दिवस गेलो नाही. त्याला काय होतं म्हणे, लोक काय म्हणतील. काही म्हणणार नाही, 2 दिवस म्हणतील जायला लाग. मी आपला 1 दिवस खालमुंडीने गेलो. साहेबांनी बोलवलं की म्हणजे काय म्हणलं विश्वासराव काय. म्हणलं काही नाही सर, जरा काहीतरी धडपड चालली होती वगैरे. काय आता करायची का नोकरी. हो म्हटलं करायची, पण ते मला काही. पण तू अगेन गोष्ट फार न लांबवता सांगतो, मला एक असा मौका मिळाला की जेणेकरून मला व्यवसाय सुरू करण्याची एक संधी मिळाली. राजीनामा दिला. घरी सांगितलं सुद्धा नाही. घरी येऊन सांगितलं की आज मी राजीनामा दिला. आणि मी असं आता उद्यापासून चिंचवडला माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर मी भागीदारी करतोय आणि त्याच्याबरोबर मी आता कारखान्यामध्ये काम करायला सुरुवात करणार आहे. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय सो कॉल्ड एंटरप्रेन्युरियल ऍक्टिव्हिटी. 83 ते 1998 घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं मी काम केलं. मी इलेक्ट्रिकल एन्जॉय केलं का, म्हणजे मज्जा आली सांगतो. ओ येस, इट वॉज फन. आणि माझा पिंड थोडा म्हणजे पैसे मिळवणं ही तर प्रत्येकाचीच मनीषा असते, पण मला ना असं आपल्याला भरपूर पैसे मिळाले पाहिजेत वगैरे असं नव्हतं. मला ना आपलं काम चांगलं झालं की मज्जा यायची. मी केलेलं टूल किती मस्त आहे, काय रिझल्ट आला यायला. आणि आपली सॅम्पल्स ऍक्सेप्ट झाली. ते म्हणाले सहस्रबुद्ध तुम्ही अजून एक करावं. इसमय मैं खुश राहत. आता पैसे काही फारसे मिळत होते असं नाही, पण अंजूचा पगार चालू होता आणि आमची राहणी सुद्धा अगदी साधी होती. 2 वेळचं खाऊन पिऊन स्वतःचं घर होतं. स्वतःचं घर होतं. मग मुलगा झाला. मग तोही तुम्हाला सांगतो मी या सगळ्या माझ्या कारखान्यामध्ये माझं जे मन सगळं तिथं ते काय म्हणतात गुंतलेलं होतं त्या ह्याच्यात. माझ्या मुलाचं आता बालपण सुद्धा मला इतकंसं नीट आठवत नाही. म्हणजे ते पूर्वीच्या काळी सिनेमांमध्ये कसं आहे, एक मुलगा मला, एक मुलगा. आणि तो कसा एक लहान मुलगा असा काहीतरी पळत असतो, तो पळता पळता एकदम लंबा अमिताभ बच्चन होतो. तसं तो मला एकदम म्हणजे 12वीतला प्रियदर्शन. म्हणजे 5वी 6वी 7वीत त्याचं दप्तर कुठं असायचं, तो अभ्यास कुठं करायचा. एक चांगलं होतं की त्याला गृहपाठ नामक गोष्ट नसायची. कुठली शाळा. सेंट व्हिन्सेंट्स. ओके. ते सुद्धा अंजूचं स्वप्न. तिला काहीतरी वाटायचं की आपलं पोरग सेंट व्हिन्सेंट्समध्ये गेलं पाहिजे. म्हणून तिने त्याच्या प्रवेश परीक्षा पहिल्या वेळेला त्याला मिळाली नाही, कारण त्या इंटरव्ह्यू मध्ये बारका होता हो. तर ते सगळे असे ते तसा टिपिकल पायघोळ हे घातलेले असे होते. त्यांनी एक त्याला चित्र दाखवलं. त्या चित्रामध्ये असे ते
असं ख्रिश्चन काय ते लास्ट डिनर किंवा असं काय असेल मला आठवत नाही, पण अशी लोक जेवणाच्या टेबलावरती बसलेत आणि बाजूला एक असं मांजर असं नेहमी नसतं का आपल्या घरामध्ये पाळीव असतं, ते असं बाजूला असं करून बसलेलं असतं. त्याने त्याला विचारलं हे काय आहे, तर तो म्हणाला उंदीर. तिथंच त्याचा बहुतेक पत्ता काढला. पण तरीही म्हणजे विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही चालीवर, अंजूने हट्ट सोडला नाही. म्हणजे त्याला पहिलीत नाही मिळाली, पण त्याला तिसरीत ऍडमिशन मात्र त्याला मिळाली. पठ्याने ते क्रॅक केलं. म्हणजे आम्ही जेव्हा तो रिझल्ट बघायला गेलो तेव्हा असे म्हणजे काय होतं. आणि अंजूची व्हिजन फार तीक्ष्ण आहे बरं का. म्हणजे हे मला तिच्याबद्दल, म्हणजे आपली 6x6 म्हणतो ना, म्हणजे नॉर्मल माणसांना जे 6 फुटावरनं दिसतं ते तुम्हाला दिसत असेल तर ते 6x6. पण तिचं असं आहे की नॉर्मल माणसांना जे 2 फुटावरनं दिसतं ते हिला 6 फुटावरनं दिसतं. असं माझा एक म्हणजे गमतीने मी तिला नाही. तर लांब तो बोर्ड होता आणि त्याच्यामध्ये एकच नाव असं खूप बाहेर आलं होतं, प्रियदर्शन विश्वास सहस्रबुद्धे. बाकी म्हणजे इतर काळे गोरे वगैरे असे. तर ते बघूनच म्हणलं लग्या म्हणलं बच्चा आपला. आणि त्याला ती व्हिन्सेंट मिळाली. आणि ते अंजूने त्याचं अगदी म्हणजे बालपण, त्याला गाण्याची आवड होती. आमच्या समोर माझ्यासारखी असं नाही म्हणता येणार, तो माझ्यापेक्षा जास्त प्रतिभावान आहे. आणि ते गीत रामायणातल्या गाण्यांपासून जे सुरुवात झालं ते त्याला म्हणजे चावलंच गाण्याचं. तो आल्या आल्या टेप रेकॉर्डर चालू करायचा आणि हंसध्वनी किशोरी आमोणकरचा आणि हे ते ते हे वगैरे सगळं त्याला अगदी म्हणजे ऐकायला मनापासून आवडायचं. अंजूला किती गाणं आवडतं? अंजूला तर प्रचंड आवडतं. फक्त ती ना अशी धीट नाही, तिला असं वाटतं की आपला आवाज चढत नाही असं वगैरे. म्हणजे त्या मानाने तुम्ही आउट गोईंग आणि खूप आउट गोईंग आणि ती इंट्रोवर्ड आहे. पण जेव्हा हे सगळं चालू होतं ना, म्हणजे तुमचं काही खूप घरात लक्षण होतं किंवा मुलात, तेव्हा अंजूताईंची काही व्हायची का चिडचिड की काय तुम्ही ती म्हणजे पुढच्या आपल्या हा विषय आपला पुढे किती जाईल माहित नाही, कारण मुख्य विषय आपला नाही, पण इथेच बोलू हरकत नाही. मी 98 साली ज्या व्यवसायामध्ये मला अत्यंत मजा आली, एकदम ते माझं काहीतरी म्हणतात तसं फिरलं आणि मला म्हणलं बस झाला आता नको मला. कदाचित मला माझ्या अपेक्षे इतके पैसे मिळाले नसतील किंवा माझ्या अपेक्षे इतकं मला रेकग्निशन मिळालं नसेल. आता मला हे बोलताना जाणवते की इट वॉज नॉट अबाउट मनी बट इट वॉज परहॅप्स अबाउट रेकग्निशन. की म्हणजे माझं नाव कुठेतरी नाही सहस्रबुद्धे डाय बहुत अच्छे बनत आहे किंवा नाही तुम्ही प्रदिती उद्योग मध्ये जाते ते हा अवघड पाठ नक्की करतील. म्हणजे होतं असं थोड्याफार फरकाने, नाही असं नाही, पण एक मनामध्ये म्हणजे जास्त अँबिशन असेल. पण काय झालं मला आजही कळत नाही वेदर इट वॉज मला डिप्रेशननी ग्रासलं होतं का काय वगैरे. जशी लोक अकाली भगवी कफनी घालून कुठेतरी जातात ना पळून, त्याच्याशी साधर्म्य दाखवणारं हे माझं कृत्य होतं. सगळेच त्यांनी चाट झाले. माझा पार्टनर म्हटला काय करणार काय तू. आणि आमचं म्हणजे तेव्हा तुम्हाला सांगतो ताई असं म्हणजे सगळे पायाभरणीचं काम झालं होतं आणि आता म्हणतात तसं एक्सपॅन्शन, आता हे घ्या मशीन ते घ्या अजून अमुक करा तमुक करा. आणि त्या आईन याच्यावरती मी म्हटलं की नाही आता मला हे नाही करायचं. पण ही वॉज अ व्हेरी लायन हार्टेड पर्सन. ही अग्रीड टू माय डिसिजन. नॉट ओनली दॅट, तोपर्यंत आमच्या 2 कंपन्या झाल्या होत्या. त्या आपल्याकडे एक थोडी मध्यम वर्गात बायकोच्या नावाने काहीतरी करायचं अशी असते. तर आम्ही एक दुसरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली. त्याच्यामध्ये माझ्या पार्टनरची बायको आणि अंजू अशा 50-50% शेअर होल्डर आणि डायरेक्टर्स. तर अंजू बिईंग अ क्वालिफाईड इंजिनियर ती म्हणाली की मी तुझ्याकडे जायला लागते. आणि तिने दरम्यान नोकरी सोडली होती. म्हणजे ती पहिल्यांदा फिल्टर्स, मग अजून एक फिल्ट्रॉन नावाची कंपनी होती छोटी, आणि अखेर ती प्राजमध्ये होती. पण मग नंतर तोपर्यंत माझं बरं जरा चालायला लागलं, घरात मला 5-6 हजार रुपये महिन्याला येता यायला लागले. मग तिने ठरवलं की आपण नोकरी सोडूया. सो शी क्विट हर जॉब. आणि माझी थोडी शेतजमीन इथून जवळ, मग तिथे ती जायला लागली. तिकडे तिची सगळी ती आवड काय, हे मी आलं लावलंय, मी भात लावलंय. बिलीव्ह मी त्या काळामध्ये आमच्या घरामध्ये मीठ वगळता सगळं आमच्या शेतातलं असायचं. ते विल नॉट बिलीव्ह. अगदी गोड तेल सुद्धा आमच्याकडे जे भुईमुग लावायचो तर तिकडे गावामध्ये घाणी असायची, त्याच्यावरनं आम्ही ते घाण्यामधलं तेल गाळून आणायचो. मग तिथे तिने एक छोटंसं घर बांधलं, अमकं तमकं. म्हणजे शी हॅड हर फन इन दोज डेज. पण हा मी असा निर्णय घेतल्यावरती जरा थोडं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तर ती म्हणली, दरम्यान ती माझ्याकडे यायला लागली होती.
मी तर थोडंसं म्हणजे किंचित काय म्हणतात त्याला आळेकरी पद्धतीने म्हणतो की नेहमी दिग्दर्शकाची बायको कॉस्ट्युम्स करते, ती कधी दिग्दर्शिका होणार नाही, तिने फक्त कॉस्ट्युम्स, तिला रंगातलं वगैरे चांगलं समजतं वगैरे. तसं कुठल्याही उद्योजकतेची बायको म्हणजे ती अकाउंट सांभाळते. बरोबर. आता ही हार्डकोर इंजिनियर, तर ती यायला लागली आणि ती मग तिच्या पद्धतीने ती करायची जे तिला कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते. आणि शी वॉज नॅचरली गुड हेल्प. आणि तिला डोकं तर निश्चितच आहे, शी इज अ व्हेरी इंटेलिजंट वुमन. सांगण्याचा मुद्दा 1998 ते परवा अगदी आता 2025 चाललंय ना, आमचा कारखाना आम्ही आमच्याच कारखान्यात पूर्वी काम करत असलेल्या 3 मुलांना हँडओव्हर केला काही एका टर्म्सवरती. तर ते घडलं अंदाजे 3 वर्षापूर्वी, म्हणजे 2022. म्हणजे 1998 ते 2022 इतकी वर्ष तिने तो कारखाना चालवला. आमच्या घरात नुसताच चालवला म्हणजे मेंटेन केला नाही तर त्याची भरभराट, म्हणजे त्याला काय संस्कृत काय शब्द आहे, म्हणजे दर दिवशी वृद्धी होते अशा अर्थाचं काहीतरी. आणि त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती भक्कम राहिली. मी असा जो अकाली निवृत्त झालो मग नंतर काय भले ते ठीक आहे, ललित कला केंद्रात MA केलं, PhD केलं, कोण विचारतो त्याला, शेवटी मनी इज दॅट मॅटर. पण त्याचं तुम्हाला समाधान होतं ललित कला मधलं? नाही, समाधान म्हणजे तेही पुन्हा खूप विवाद्य विषय होता, काय सांगायचं कशाला समाधान मानायचं. हा म्हणजे पण इट वॉज फन, लेट मी टेल यू. तर तिने तो कारखाना चालवला आणि व्यवस्थित. आणि नंतर सुदैवानी माझा एक टेल्कोतलाच मित्र, त्याच्या ओळखीने टेल्कोमधले एक रिटायर्ड आम्हाला गृहस्थ फायनान्स करता भेटले. ते आमच्याकडे यायला लागले. ओके. आणि ते आल्यामुळे त्यांनी सगळं अंजूला फायनान्स म्हणजे काय हे टिपिकल एक कॉर्पोरेट स्टाईल मधलं जे थिंकिंग असतं, नुसतं मला अकाउंटन्सी येतं, बॅलन्स शीट वाचता येतं, इज नॉट समथिंग लाईक फायनान्स. त्यांनी येऊन ती सगळी घडी बसवली. म्हणजे त्यांचं ते ॲसेट रजिस्टर तयार करणं, आउटस्टँडिंग सगळी जी दुर्लक्षली जातात त्याची सगळी ती यादी काढून त्यांचा फॉलोअप करून ते पैसे रिकव्हर करणं, किंवा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जे अलाउड असतं ते सगळे इन्कम टॅक्सचे फायदे घेणं. तुम्ही सॅलरी घ्या म्हणले मॅडम, वाढवून घ्या, तुम्हाला डिडक्टेबल मिळतं. आणि तिने दणादण त्याप्रमाणे माझं त्याच्याकडे काही मी सयाजीराव होतो, काय समोर कागद येतील ते सह्या करायचे मी. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू, माझ्या पार्टनरनी मला नंतर सांगितलं, इव्हेंच्युअली आम्ही त्या 2 कंपन्या सेपरेट केल्या. म्हणजे अंजूनी ज्योतीचे शेअर विकत घेतले आणि माझे शेअर दीपकनी विकत घेतले. आणि ते जेव्हा आम्ही वी पार्टेड लाईक फ्रेंड्स, तर तेव्हा दीपकनी अगदी आवर्जून सांगितलं की विश्वासनी कधीही म्हणला बाहेर गेल्यावरती दखल दिली नाही. 1-2दा काहीतरी आमच्यामध्ये वाद झाले, ते तर आम्ही एकत्र काम करायचो त्याही दिवसात व्हायचं. तर आमचं जे आर्थिक स्थैर्य आहे म्हणजे फार आहे अशातला भाग नाही, पण जे काय आहे आहोत म्हणजे चांगले आहोत. तर त्याचं श्रेय सगळं अंजूला दिलं पाहिजे. आणि शी गॉट अ फ्री हँड. त्यातही आम्ही जेव्हा पार्टनरपासून वेगळे झालो त्याच्यानंतर जी तिला 5-7 वर्ष मिळाली ते तिला अजून उडान घेण्याकरता जास्त म्हणजे ती बोलून दाखवते की पहिल्यांदा मी करायचं सगळं, पण काही आलं की दीपकला जाऊन विचारायचं की अरे हे मशीन मी घेऊ का, किंवा मला अजून जर एक्सपेन्शन करता अजून एक मोठा प्लॉट घ्यावासा वाटतो, काय करूया. आणि त्या दोघांनी एकत्र छान काम केलं. म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल टू माय पार्टनर. म्हणजे आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी ऑफ एक्सप्रेसिंग माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिम दॅट सिन्स ही लायन हार्टेडली अलाउड माय वाईफ टू कम. मला अशी इतर उदाहरणं माहिती आहेत की पार्टनर दुसऱ्या पार्टनरच्या बायकोला पगार देणं वगैरे करता सुद्धा तयार नसतात. भले तिने बाहेरच्या इतकं काम करून दे, काहीतरी सॉफ्टवेअर असतं, अमुक असतं, तिला कसले पैसे देते, तुझीच तर बायको आहे. तर म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आता आपण थोडं तुमच्या अभिनयाच्या बाजूला येऊया की तो करत असताना तुम्हाला एक आपलं असं म्हणतो ना काहीतरी आतलं अजून कळलं किंवा असं काही घडलं पर्सनॅलिटी? मी तुम्हाला त्याबद्दल तर अगदी इतकं सुस्पष्टरित्या सांगेन की मी ॲज अ पर्सन म्हणजे बिफोर ललित कला केंद्र आणि आफ्टर ललित कला केंद्र, म्हणजे जसं ते बिफोर ख्राइस्ट आणि एना डॉमिनी असतं, किंवा आपल्याकडे युरोपामध्ये रेनेसान्स घडलं आणि रेनेसान्स पूर्वीचं जग आणि असं एक विशिष्ट एक काहीतरी असतो तो. किंवा थोडंसं चेष्टा करायची तर लग्नाआधीची बाई आणि लग्नानंतरची बाई, म्हणजे इट्स अ डिमार्केशन असतं ते, म्हणजे असं. आणि दोन्ही प्रचंड वेगळं असतं. तर तसं माझ्या बाबतीत घडलंय. मी आधीचा जो काही होतो तो म्हणजे गिरीश कार्नाडांची उपमा द्यायची तर माकडाच्या पिल्लासारखा होतो.
कारण ते 15-16 वर्षानं काही म्हणजे वाचन चालू होतं, कारण वाचनाची मला खूप आवड आहे, त्यामुळे वाचन चालू होतं. पण इतर सिनेमे बघणं नाही, नाटकानं कधी मध्ये बालगंधर्वला जाऊन कुठलं तरी नाटक बघायचं इतपतच. म्हणजे तर ते सगळं माझं म्हणजे दार बंद झालं होतं. तर ते रिटायर झाल्यानंतर काय करायचं हा माझ्या पुढे प्रश्न होता. कारखान्यात काम करायचं नाही, धिस वॉज फायनल. आणि मग माझ्यापुढे जे व्हेरियस पर्याय होते त्याच्यामध्ये उगाचच की आपण टीचिंग करूया. मला असं वाटतं की आय एम अ गुड टीचर. एक असाही आताताही विचार मनात येऊन गेला की आपण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये अनिल अवसटांच्या जाऊन काम करूया. आता हे का पर्याय म्हणून मला सुचावं, आय रिअली डोंट नो. पण त्या सुमाराला नेहमी असं साधारण जूनमध्ये वगैरे ना, त्या दिवसात आळेकर विभाग प्रमुख होते, तर सकाळ मठामध्ये आळेकरांचं एक आर्टिकल यायचं ललित कला केंद्राबद्दल की इथे कसं असं आहे तसं आहे. ते माझ्या वाचनात आलं आणि थोडासा इम्पल्सिव्ह स्वभाव आहेच आहे. उठून आळेकरांना भेटायला गेलो की मला असं असंही शिकायला आवडेल. बघा म्हणले काय करता, मला असं असं माझा व्यवसाय, सगळं सोडून दिलं. म्हणलं हो. अहो म्हणे इथं 15, 16, 17, 18 ते 20, 21 या वयोगटातली मुलं, तुमचं वय म्हटलं 42. पहा बुवा म्हणाले, आमची अशी अशी एंट्रन्स असते, त्याला हे असतं. आणि ते मी केलं, त्यांनी मला घेतलं. पण ते 24 महिने श्याम मनोहर आम्हाला नाट्यलेखन नावाचा, आता लक्षात घ्या, नाट्यलेखन नावाचा विषय आणि त्याला शिकवायला साक्षात श्याम मनोहर. म्हणजे काय आनंद दुसरा असू शकतो मला सांगा तुम्ही. नंतर वेशभूषा वगैरे शिकवायला अरुणा आपल्या ते दोघं नवरा बायको आठवेल मला. आजकाल मला नावं आठवायला खूप प्रॉब्लेम येतो ते. आणि राजीव नाईक नावाचे अत्यंत विद्वान मुंबईचे आम्हाला येऊन सौंदर्यशास्त्र, नंतर जागतिक रंगभूमीचा इतिहास, माधव वजे मराठी रंगभूमी शिकवायला मज्जा तुम्हाला सांगतो मी एकदम. आणि ते मला एक वेगळंच होतं की एक करिक्युलम, मग ती परीक्षा, मग ते पेपर लिहायचा आणि मग ते मार्क, मग नंबर वगैरे. ते जुने दिवस मला आठवले. म्हणजे गणिताचा पेपर सर घेऊन आले की असं अगदी कोणाचा पहिला नंबर आलाय, मला किती मार्क मिळालेत वगैरे असं. त्याच्याबद्दलची एक छोटीशी आठवण सांगतो. राजीव साने अत्यंत कडक बोलायला, म्हणजे ना अगदी समोरच्याला अर्धमेलं करून टाकायचं. आणि मी त्यांचा बहुतेक नावडता विद्यार्थी होतो, का मला माहित नाही. राजीव नाईक म्हणतात, राजीव नाईक, साने नाही, सॉरी. आता राजीव साने सुद्धा माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मला घोटाळा. तर जागतिक रंगभूमीचा इतिहास पहिल्या टर्मला होता, तर पहिली 6 महिन्यानंतरची परीक्षा होती. तर त्यानंतर दुसरी टर्म उघडल्यावर राजीव नाईक पेपर घेऊन आले आणि असे गंभीर चेहऱ्याने सगळ्यांकडे बघत. 12-13 लोकांचा आमचा वर्ग होता. आम्ही आपले सगळे असे श्वास रोखून, रोल नंबर अमुक अमुक, तुला कशाशी काही खातात कळतं का वगैरे. ते सगळं झाल्यावरती पुढचा नंबर पुकारला, माझा होता. एक्सलंट पेपर म्हणाले. अरे बाप रे, मला म्हणजे आता काय, म्हणजे आता ही धरणी माता पोटात तिने घेतलं तरी आता चालेल, म्हणजे असं झालं अगदी. आणि मी चांगलाच लिहिला होता पेपर. म्हणजे माझं मराठी भाषेवरती म्हणजे चांगलं हे होतं, हस्ताक्षरही चांगलं होतं. आणि बऱ्याच दिवसांची हाताने लिहायची सवय मोडलेली त्या काळामध्ये आपण लिहून अभ्यास करायचो, तुम्हाला आठवत असेल तर मी घरी लिहून 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 खूप अभ्यास करायचो. आणि आत्ताची जी प्रथितयश निर्माती, लेखिका वगैरे वगैरे मधुगंधा कुलकर्णी, ती माझी वर्गमैत्रीण. आम्ही दोघं शेजारी बसायचो, आम्ही दोघं एकत्र अभ्यास करायचो वगैरे. मुक्ता बर्वे माझी समकालीन. मी MA पार्ट 1 ला असताना ती BA पार्ट 2 ला होती. अक्षय पेंडसे तुम्हाला नाव आठवत असेल, मध्ये अपघातात गेला, तो BA पार्ट 1 ला होता. म्हणजे ही सगळी आज जी म्हणजे खूप मोठ्या जागी पोचलेली म्हणजे मुलं मुली आहेत, ती त्यावेळेला माझी सहविद्यार्थी होती. आणि मग काय म्हणजे मला ते पोरांनीही ऍक्सेप्ट केलं. आणि मुलं सुरुवातीला थोडीशी माझ्याबरोबर मग काका म्हणायची सगळे मला. आणि थोडं मला सगळेच म्हणजे शेलके रिमार्क किंवा सहस्रबुद्धे, हे विज्ञान नाही आहे, ही कला आहे वगैरे, असं काहीतरी दरवेळेला अशी म्हणजे. तर मला आठवतं पहिल्या टर्मला आमच्या एका सहविद्यार्थिनी मैत्रिणींनी सारं कसं शांत शांत नावाचं नाटक बसवलं होतं. तुम्ही ते कधी वाचलं, ऐकलंय की नाही? पर्वतीवरती फिरायला येणाऱ्यांची ती मज्जा आहे. त्याच्यामध्ये गुंडू बुवा नावाचं पात्र आहे. तर ते तिने मला दिलं. आणि तालमीमध्ये मी आपलं माझ्या परीने करायचो. आता ती कॉमेडी आहे.
आणि त्या दिवसात ना मला म्हणजे अभिनय कशा आहे तर टेल्कोमध्ये एक 3-4 नाटकात कामं केली, एवढी माझी शिदोरी. तर ते तालमीमध्ये काय तिच्या मनासारखं माझ्याकडनं व्हायचं नाही. ती मला काका ते ना मी आपलं बरं मी दाखवतो करून पुन्हा असं म्हणून काहीतरी करायचो. म्हणजे त्या तालमींमध्ये माझा खूप म्हणजे हिरमोड झाला. म्हणजे असा एक थोडासा कॉम्प्लेक्सच पैदा झाला की यार जमनेवाला नाही आहे. आणि तो एक पिढीमधला फरक नाही म्हटलं तरी एक दिवस आळेकर तालीम बघायला आले. ओके. संत नामदेव सभागृह नावाचं आमच्याकरता ते असायचं. स्टेजवरती तालीम चालली होती आणि ते आले म्हणजे असे नाकावरचा चष्मा त्याच्यातून ते असं बघायचं आणि पोरं म्हणजे एकदम म्हणजे रिंग मास्टर आलं की वाघ कसा एकदम स्टोलावरती बसतो तसे ते येऊन बसले 3ऱ्या रांगेत. चालले म्हणले. बघत होते झाली 40-45 मिनिटाची एकांकिका संपली. या सगळी पोरं अशी जाऊन अगदी ते खुर्चीवर बसलेले तरी मधल्या ह्याच्यामध्ये अशी बसलेली. मी आपला स्टेजला कडेला टेकून आता हे काय पुन्हा आपल्याला ऐकायला मिळतंय. सगळ्यांकडे त्यांनी असं बघितलं. तुम्हाला ह्युमर कशाशी खातात माहितीये का म्हणाले. म्हटलं मेलो आता मेलो. तुमच्यातल्या एकालाच ह्युमर म्हणजे काय कळलंय म्हणे. विश्वास. परत एकदा मला म्हणजे आणि माझी खात्री आहे मॅडम तुम्हाला सांगतो की आळेकर डिड मी अ फेवर. आय एम अ ऑड मॅन आउट. कुठेतरी मला त्यांनी एक असं त्यावेळेला असा माझा थोडासा काय म्हणतात पाय उडू स्वभाव आहे. म्हणजे मी खरं तर हे कसं सांगायला पाहिजे की बघा आळेकर ऑल्सो रेकग्नाइज माय टॅलेंट वगैरे असं उलट मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की आजही मला असं वाटतं कदाचित ते तसं नसेल. कारण नंतर मी बरंच काही केलेलं आहे. मला बऱ्यापैकी लोकांकडनं म्हणजे हे मिळालेले आहेत चांगले अभिप्राय वगैरे. आणि ते झाल्यामुळे त्या पोरांनी मला म्हणजे एकदम वेगळ्याच नजरेने बघायला सुरुवात केली. मला मार्क मिळायचे. नंतर मी जे बोलायला लागलो ते सिरियसली घ्यायला लागले. आणि म्हणजे सहाध्यायांबरोबर मधलंही माझं स्थान एकदम बदललं. उंचावलं म्हणणार नाही मी, पण मग मी त्यांच्यामध्ये मिसळायला लागलो. माझ्याकडे 4 चाकी होती. मग मी त्यांना घेऊन माझ्या एकदा शेतावरती गेलो. मग आम्ही असं भटकायला जायचो आणि ते मला काका आणि ते मला असे म्हणजे एकेरी मी त्यांना सगळं म्हणजे वी हॅड अ गुड बॉन्ड ऑफ फ्रेंडशिप सॉर्ट ऑफ आणि मग मी पहिल्या वर्षी आम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम म्हणून असतं तेव्हा मी नागमंडल केलं. आणि तोपर्यंत कसं व्हायचं की आधी एकतर विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असायची. त्यामुळे तुम्हाला एखादं नाटक करायचं म्हणजे 8-10 टाळकी तर पाहिजेत ना. ती नसायचीच. मग कुठल्या तरी एखाद्या नाटकातला एक प्रवेश किंवा एखादी 2-3 पात्रांची एकांकिका किंवा असं काहीतरी वगैरे इथपर्यंत व्हायचं. फुल लांबीचं नाटक आमच्या वर्षापासून व्हायला लागलं. म्हणजे आमचा एक अजून सहाध्याय होता. त्यांनी आपल्या मराठीतलं पहिलं अपसर्ड नाटक कुठलं म्हणतो आपण मला आठवेल ना. चिमत्रमचं आहे आठवेल मला नाव. हां तर ते केलं त्यांनी. म्हणजे अशी म्हणजे हटके नाटकं मंडळी करायला लागली म्हणजे आमच्या बॅच नंतर. आणि नागमंडल त्यावेळेच्या वकुबाप्रमाणे मी केलं. मी तुम्हाला म्हणलं तसं मी अजून म्हणजे शिकायचं होतं मला. तर आता ते थोडं म्हणजे स्वतः भूमिका करायची. आता स्वतः प्रोड्यूस करतोय म्हटल्यावरती दिग्दर्शनही मी. आणि त्याच्यामध्ये ते नाटकच उत्कृष्ट आहे. म्हणजे ते अगदी येड्या बागड्याने जरी केलं ना तरी ती गोष्ट ऐकूनच लोक म्हणजे भारावून जातील इतकं ते म्हणजे सुंदर नाटक आहे. तर तो एकूण नाटकाचा चॉईस बीस सुद्धा वगैरे म्हणजे एक चांगलं. म्हणजे आता आम्हाला रेखा इनामदार साने समीक्षा शिकवायला असायच्या. तर एकदा कशावरनं तरी असंच आमच्यामध्ये चाललं होतं काहीतरी. तर मी असं काहीतरी म्हटलं मी जरा असं थोडं ऑड मॅन आउट पडतो याच्यामध्ये. नाही असं नाही हो म्हणे. शेवटी माणसांचे चॉईस काय असतात यावर नाही कळतं ना. तुम्ही नागमंडल केलं म्हणजे असं वगैरे शी ऑल्सो ॲप्रिशिएटेड. आणि त्या मला समीक्षा शिकवायच्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला नाटकावर एक समीक्षा लिहिण्याचा एक एक्सरसाइज दिला होता. तर त्यावेळेला मी चाहूलवरती समीक्षा केली होती. तर त्यावेळेला मी असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की इन्सिडेंटली नंतर अमोल पालेकरांनी तेच मत व्यक्त केलं. पण मला त्याच्यामध्ये तिचा जो निर्णय असतो की ती त्याच्या बॉस बरोबर खंडाळ्याला रात्री जायचा निर्णय घेते. तर हे लोकांना चंगळवाद आणि वगैरे असं सगळं वाटलं. तर मी त्याच्यामध्ये असं लिहिलं की अहो चंगळवाद कधी नव्हता. आता हरिभाऊ आपट्यांची एक आपल्याला गोष्ट होती बघा लहानपणी. मला शीर्षक आठवत नाही पण एक असं गरीब जोडपं असतं
आणि त्या बाईला कोणाच्या तरी त्या मनसबदारणीच्या नाकातली नथ आवडते, तर ती एका कुठल्या तरी हळदी कुंकवाला तिच्याकडची नथ मागून आणते आणि तिच्या हातनं ती हरवते. आणि मग ते तिला सांगतात की जरा अजून एक 15 दिवसात 3 वारात देतो वगैरे वगैरे. आणि मी ही दोघेही नवरा बायको, तो पहिले 2 नोकऱ्या करतच असतो, तो अजून 4 नोकऱ्या करायला लागतो, ही पापड कुरड्या अमुक तमुक करून ते एकदांची नथ आणतात आणि त्यांना देऊन टाकतात. आणि नंतर काहीतरी ती घराची साफसफाई करायला निघते तर त्या उंदराच्या बेळात ती नथ बाहेर येते. ही ऍक्च्युअली ना गीध मोपासाची का अजून कुठला एक असाच गोष्टी लिहिणार आहे, त्याची अशीच एक नेकलेस म्हणून गोष्ट आहे. ओ हेनरी, ओ हेनरी. आता मला सांगा, हरिभाऊ आपट्यांच्या सुद्धा काळामध्ये हा चंगळवादच होता ना. नथीची अभिलाषा निर्माण व्हावी, मग ती लोकाची असली तरी मागून आणावी, भले तिने लोन नाही काढलं त्यावेळेला. तेव्हा म्हटलं चंगळवाद हा मानवी संस्कृतीमध्ये आहेच. आणि व्हाय नॉट, माझी गाडी असावी, माझं घर मोठं असावं, आणि काय माझ्या बायकोला चांगले दागिने असावेत, किंवा मला चांगले कपडे घालायला मिळावेत, माझं रिस्टवॉच चांगलं असावं. देर इज नथिंग रॉंग इन दॅट. हा, आता त्याकरता कर्ज काढा आणि अमुक तमुक हा भाग वेगळा, पण म्हणजे तुम्ही चंगळवाद असं त्याला तुम्ही ही न लेखू शकत नाही. त्यामुळे हा चंगळवाद वगैरे काही नाहीये. उलट आपलं आयुष्य अधिक बेहतर कसं व्हावं याच्याकरता ती चाललेली धडपड आहे त्या तरुण पोरांची. आणि त्यामुळे हा असा काहीतरी एक वाईट प्रसंग त्यांच्यावरती उद्भवलाय, हे दुर्भाग्य आहे. हा म्हणजे काहीतरी चांगलं करावं याचा नेहमी घडणारा परिपाक नाहीये. आणि दुसरं असं की ती त्याच्याबरोबर खंडाळ्याला जायचं जेव्हा कबूल करते, तेव्हा तिने आपल्याला हे सांगितलंय की उससे क्या फरक पडता है. इतरांना जे वाटतं, म्हणजे पूर्वीच्या हिंदी सिनेमात कसं असायचं की वादळ असतं, तुफान असतं, म्हणून एक बाई दुसऱ्याच्या घरात रात्रभर राहते, तर नंतर तिच्या घरचे तिला घरी घेत नाहीत. उसके घर में तू रात भर रही थी, हमको क्या मालूम तुमने क्या किया. हे त्याच्यासारखंच. तर हे मला तिचं करणं ना म्हणजे असं बुळू करून गेलं मला ते. माय गॉड, म्हणलं व्हॉट अ डिसिजन यार. तुम्ही म्हणलं की नाही तू आमच्याकडं पूर्वी म्हणजे तू चाय पिला का तो मग हे करेगा असं एक असायचं, चहा पाज मला असं. तर तिने चहा पाजला त्याला. त्याने काय घडलं एवढं त्याच्यामध्ये, तिला स्वतःबद्दल घृणा निर्माण व्हावी किंवा तिच्याबद्दल लोकांनी हे करावं. तर हे रेखा मॅडमने वाचल्यावरती त्या म्हणल्या बरोबर आहे म्हणल्या. आणि नंतर अमोल पालेकरांनी म्हणे नेमकं याच पद्धतीचं क्रिटिक त्याच्यावरती केलं. त्याच्यावरती खूप घडलं. म्हणजे त्याचे लेखक दिग्दर्शक म्हणजे आम्ही पण घेतलं होतं, कुलकर्णी आणि प्रशांत काय आडनाव त्याचं, दळवी, यांनी समर्थन केलं होतं त्या सगळ्या कथानकाचं आणि ती एकूण जी भूमिका त्यात मांडली होती वगैरे. तर हे असं काही बारीक बारीक घडल्यामुळे मला ललित कला केंद्रामध्ये थोडं लोक की हे बच्चा नाही, हे बुड्ढा कुछ तो करता है. आणि या सगळ्यांवरती कडी म्हणजे मी दुसऱ्या वर्षी हॅमलेट केलं. तर मी आळेकरांकडे प्रस्ताव घेऊन गेलो हॅमलेट करायला. हॅमलेट बघावं म्हणले. आणि खरंच तसं झालं. किती 16-17 पात्र आहेत, पण आमच्या पोरांनी हॅमलेट इतकं उत्तम केलं. आणि मी तो आपल्या युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला एक अशी स्पेस आहे, असे ते खांब, त्या पायऱ्या आणि दोन्ही बाजूला कॉरिडॉर. आणि आम्ही त्याच्यामध्ये मी 2 रंगमंच कल्पिले होते. त्याच्यामधले जे इंडोर सीन्स आहेत म्हणजे राजमहालातले वगैरे, आम्ही ते त्या स्पेसमध्ये करायचो. आणि रॅम्पार्ट म्हणजे तटबंदीवरचे पिशाच्याचा सीन किंवा वगैरे वगैरे ते बाहेरच्या भागात करायचो. आणि म्हणजे पोरांनी तर चांगलं केलं आणि लोकांना ते खूप आवडलं. फक्त त्याच्यामध्ये मी एक थोडीशी काय म्हणतात काशी केली. संबंध या प्रकाराबद्दल मी विचार करत होतो की आम्हाला सगळं ते शिकवायचे की एखादं कॅरेक्टर आहे समजा, तर त्याचा एखाद्या माणसासारखा विचार करायचा की त्याचा आवडता रंग कुठला, त्याचा आवडता अभिनेता कुठला, त्याला अमुक काय आवडतं, पदार्थ कुठला, म्हणजे ते इतकं इंटरनलाइज करायचं तुम्ही की तुम्ही जेव्हा रंगमंचावरती ती व्यक्तिरेखा साकारत असता तेव्हा जणू ती हुबेहूब व्यक्तिरेखाच म्हणजे समोर वावर. आता ही सगळी स्टॅनिस्लॅव्स्कियन मेथड ऍक्टिंग किंवा तत्सम वगैरे, तर हे ते सगळं आम्हाला विद्यार्थी म्हणून करायला लागायचं. तर मी सगळं केलं, हॅमलेट, ओफिलिया वगैरे वगैरे. संबंध म्हटल्यावरती मी अडखळलो. चम्मारी म्हणलं संबंधाचा आवडता रंग, संबंधाचं शिक्षण, संबंधाचा सामाजिक स्तर, त्याचा आर्थिक स्तर वगैरे. म्हणलं हे म्हणजे म्हणलं नाहीये संबंध, हा संबंध नाहीये. तर मी त्याला असं काहीतरी म्हणजे मी खूप शिव्या खाल्ल्या मी त्यानंतर. वामन केंद्रे, राजीव नाईक,
मी अशी कल्पना केली, तो होरॅशिओ आणि ते जे त्यांचं प्रतिस्पर्धी राज्य असतं नॉर्वे, त्यांनी केलेला कट असतो. एक नट त्या संबंधासारखा वेश करून त्या डेन्मार्कच्या रॅम्पार्टवरती जातो आणि हॅमलेट तर म्हणजे विस्कटलेला मनोवृत्तीचा असतोच, त्यामुळे त्याला ते फूल करणं इझिली म्हणजे सोपं जातं. आणि टेक इन टू कन्सिडरेशन द जॉग्राफिकल सिच्युएशन इन डेन्मार्क, म्हणजे 2 तासाचा दिवस आणि 22 तासाची रात्र, अत्यंतिक मरणाची थंडी, हिमवर्षाव सारखा चाललेला, व्हिजिबिलिटी नियर अबाउट 0, त्यामुळे एक 10 फुटावरती तुम्हाला सगळं म्हणजे साधी शेळा तुम्हाला याच्यासारखे दिसते, झाडं तुम्हाला जनावरांसारखे, त्याच्यामुळे हॅमलेट फसतो. आणि असं काहीतरी करून मी दाखवलं की तो होरॅशिओ हॅमलेटचा जो सख्खा मित्र, तो त्या नॉर्वेच्या राजाला सामील असतो आणि त्यामुळे हे सगळं घडतं. जी बोलणी खाल्लीत मी, मला आजही प्रामाणिकपणे वाटतं की हॅमलेटचं इंटरप्रिटेशन अनेक लोकांनी अनेक पद्धतीने केलंय. हॅमलेट गे होता, काही लोकांनी तर स्त्री कलावंताच्याकडनं हॅमलेट करून घेतलाय. हॅमलेट त्यांनी कृष्णवर्णी दाखवलेला आहे. कोणी हॅमलेट अलीकडच्या काळात सेट केलेला आहे, म्हणजे 19व्या शतकामध्ये. त्याच्यामध्ये स्टीम इंजिन आहे, त्याच्यामध्ये पिस्तॉल आहे, फिल्म्स हॅमलेटवरच्या खूप येतो, तुम्ही बघितलं जर का युट्यूबवरती तर. माझं मत असं आहे की हे एक डेफिनेटली एक खूप वेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे आणि हे थोडंसं रॅशनली होऊ शकतं. लोक ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. हे काय आहे म्हणाले. आता मठामध्ये यांनी चांगलं पानभर परीक्षण लिहिलं होतं. जयंत आपले माझं घर लिहिणारे हो, पवार ना, जयंत पवार. हा, सगळं त्यांनी पहिले अगदी अगदी छान मात्र शेवट पार्थिव पातळीवरती आणून दिग्दर्शकाने काहीतरी त्याने असा खूप पेजॉरेटिव्ह शब्द वापरला, घोळ घातला, माती केली वगैरे अशा अर्थाचा काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी आमची तोंडी परीक्षा असते, त्याच्यामध्ये तर राजीव गांधी तर म्हणजे सॉरी किती राजीव असतात ना. तर राजीव नाईक, मी त्याला म्हटलं सर माझं इंटरप्रिटेशन आहे, तर मी काय करू म्हटलं. आणि हीच तर म्हटलं जागा आहे काहीतरी प्रयोग करायची. वामन केंद्रे मात्र त्या दिवशी आले, माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले प्रयत्न चांगला होता पण पुढं असं कधी करू नकोस. अशी ती ललित कला केंद्रातली मज्जा. एकूण कलेत गेल्यानंतर खूप छान. ओ माय गॉड. आणि मला तर असं वाटतं की 40व्या वर्षी माणसांनी काहीतरी नवीन अकॅडमिक पद्धतीने शिकलं पाहिजे. बाकावरती बसून, बोर्डाकडे बघून, परीक्षा देऊन, लिहून वगैरे वगैरे वगैरे. बस आणि चॅलेंजिंग विषय घ्यायचे. बरोबर. पण यावेळेला सगळ्या अंजुताईंबरोबर तुमचं काय चाललं होतं? काही नाही, ती प्रियदर्शन बरोबर तिथे तर मी ते सगळं मी म्हणजे माझ्या सकाळी आम्हाला असायचो, सकाळी 7 वाजता आमचं फिजिकल एक्सरसाइजचं सेशन असायचं. मी घरातनं 6:30 पावणे 7ला बाहेर पडायचो आणि युनिव्हर्सिटीत मी राहतो मुकुंदनगरच्या पुढं. इतकं असं जेवायला जाऊन येतो वगैरे सारखं शक्य नव्हतं. मग कुठेतरी टाइमपास करायचा, काहीतरी करायचं. संध्याकाळी तालमीता असायच्याच. मग वॉज प्रॅक्टिकली नेल्ड टू ललित कला केंद्र. आणि त्या काळात मग घरामध्ये काय चाललं होतं काय नाही वगैरे ते एक मला म्हणजे नशा चढल्यासारखी झाली होती त्या सगळ्या. उतरली का कधी का नाही? उतरली म्हणजे ते पास झाल्यावरती एकदम रिकामं झालं की आता MA झालो, पुढं काय. पण मग पुढे नाटकं नाही केली? नाटकं केली ना. मला आता कसं झालं की ओळखी पाळखी वाढल्या. मग गावातले जे आपले राज्यस्पर्धा वगैरे निमित्ताने करणारे ग्रुप असतात ते मला इन्व्हाइट करायला लागले. मग मी त्यांच्याकडे जायचो. म्हणजे माधव वझेनी मला जागरमध्ये घेतलं, त्यांच्याबरोबर मी काही एकांकिका केल्या, त्यांच्याबरोबर मी तुघलक केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं की तुघलकची सगळी जमली. म्हणजे मेन तुघलक भूमिकेकरता मिश्रा, विजय मिश्रा त्यांनी तो घेतला. काय तुम्ही बघितलं तुघलक माधव वझेंचं? एकदा बघितलं पण विजय काय करायचा तुघलक मॅडम तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मी बर्नी म्हणजे त्याचा तो कॉन्फिडंट असतो. म्हणजे मी 40-45 प्रयोग त्याच्या सोबत उभं राहून स्टेजवर मी त्याचा तुघलक असा बघितलेला आहे. आणि मी जेव्हा माझं प्रबंधाचं काम करत होतो त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की तुघलकासारखा एक अत्यंत प्रतिभाशाली बुद्धिमान माणूस कसा कणाकणांनी मरत जातो हे मी त्या 40-45 प्रयोगामध्ये 2 हात अंतरावरनं बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. आणि दे वर ट्राईंग टू फाइंड की बर्नी कोण करणार. बाकी इतर सगळी कास्ट झाली, तालमी सुरू झाल्या, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांना मी पसंत पडलो. आणि ती मी बर्नीची केलेली भूमिका आजही मला म्हणजे खूप समाधान देऊन घ्या. आणि आम्ही त्याचं जवळजवळ किती कमी नाही म्हणजे 25-30 प्रयोग केले तुम्हाला सांगतो.
दिल्लीला केला, गोव्यात केले, इफ आय एम नॉट रॉंग आम्ही दक्षिणेत गेलो होतो की नाही मला आठवत नाही, पण भोपाळ वगैरे वगैरे अशा जिथं जिथं ते आम्हाला नाटक नेता येईल तिथे तिथे, आणि जागर संस्था म्हणून तसं म्हणजे ते या बाबतीमध्ये करायचं. आणि इतरही याच्यामध्ये मी एक झुंज वारेशीमध्ये मला बजाज ऑटोमधल्या ग्रुपनी बोलवून घेतलं. माझा एक मित्र शंतनू जोशी नावाचा बजाज ऑटोमध्ये नाटकवाला होता, त्याच्याबरोबर मी वाजे पाऊल आपुले केलं होतं. तर त्याचा एकदा फोन आला की विश्वास मी एक झुंज वारेशी करतोय. ओ माय गॉड म्हटलं, व्हॉट अ चॉईस, येणार का? म्हटलं ऑफकोर्स येणार. म्हटलं कुठलं देणार मला तू? कारण 4च पात्र आहेत, एक तो मंत्री, एक तो माणूस, नंतर एक त्याचा तो सेक्रेटरी आणि त्याची एक ती बायको. त्याला नाटकात एकही डायलॉग नाही. तर म्हटलं काय आता तू दिग्दर्शक आहेस, तू सांगशील ते. नाही पण मी तुला विचारतोय म्हणे. म्हटलं मला तो माणूस करायला आवडेल, आणि तो मी केला. आणि बजाजमध्ये खरं पूर्वी फक्त स्त्री भूमिकांसाठी कामगार कल्याण केंद्राची परवानगी असायची, बाहेरचे लोक घ्यायची. पण नंतर त्या स्पर्धेला इतके वाईट दिवस आले की त्यांनी शेवटी सांगितलं की बाबा एंट्रीज द्या, तुम्ही घ्या बाहेरचे लोक. आणि या नाटकाच्या वेळी तर तो कामगार कल्याण केंद्राचा कोण तो होता आयुक्त वगैरे, तो बजाजच्या HR मध्ये जाऊन बसला, मला यंदा बजाजची एंट्री पाहिजे, कुछ भी करो. यांनी फोन करून शंतनूला बोलवलं. मग शंतनू अगदी वरपक्षासारखा माझ्या अटी आहेत म्हणला. काय म्हणले? मला पाहिजे ते नाटक मी करणार. चालेल म्हणे. किती पात्र आहेत? तो म्हणला 3 पुरुष पात्र. अरे पण आपल्याला तर आपलं धोरण आहे की खूप लोकांना वाव द्यायचा, ते मला माहित नाही म्हणला. पाहिजे तर घ्या, नाही तर नाही करणार. ठीक आहे कर म्हणे. मग तो म्हणला मी बाहेरचे पुरुष कलावंत घेणार. अरे आपल्याकडे काय नाहीत का म्हणला. तो म्हणला नाहीत. सरळ त्यांनी सांगितलं, चेहरा कोरा ठेवून. बरं घ्या म्हणले. त्यांनी मला बोलवलं आणि मग ते केलं आम्ही. आमचं इथं प्राथमिक फेरीत पहिलं आलं. सगळी बक्षिसं आम्हाला मिळाली. मला अभिनयाचं पहिलं मिळालं, शंतनूला दिग्दर्शनाचं मिळालं. इतर संघांनी बोंबाबोंब केली. हा सहस्र कामगार कसला, हा कामगार कसला, हा उद्योजक आहे, आणि हा कसला कामगार कल्याण स्पर्धामध्ये येतो. पण ते सगळं झालं. मग अंतिमला मुंबईला गेलं, तिथे आमचं नाटक दुसरं आलं. तिथेही मला अभिनयाचं पहिलं मिळालं, शंतनूला दिग्दर्शनाचं पहिलं मिळालं, नाटक दुसरं आलं. म्हणजे माझ्या दृष्टीनं मी ज्या काही थोड्याफार चांगल्या भूमिका केल्या. नंतर आमचे एक मित्र आहेत, त्यांनी वंशवृक्ष भैरप्पांची कादंबरी, त्याचं नाट्य रूपांतर केलं. आणि आमचा बिपिन कामुलकर नावाचा एक खूप चांगला नाट्यकर्मी मित्र आहे. तर त्याला तो एक श्रोत्री नावाचा त्यातला एक कॅरेक्टर आहे. तुम्ही जर का वाचली असेल वंशवृक्ष तर तो असा परंपरावादी वगैरे वगैरे, म्हणजे वरकरणी बघता अगदी असं खूप छान वाटणारा. पण नंतर मी तालमींमध्ये लोकांना हे प्रूव्ह करून दिलं की तो खलनायक आहे म्हटलं. आणि त्याची स्टोरी अशीच आहे. तो त्याच्या सुनेला लग्न करू देत नाही, तिचा नवरा जातो अकाली, तिच्या मुलाला ठेवून घेतो ती जरी गेली तरी, की हा आमच्या वंशाचा दिवा आहे वगैरे वगैरे. अरे म्हटलं हे कसलं म्हणलं पात्र आहे, हे तो व्हिलन आहे व्हिलन. तो शेवट बदलायला लावला मी बिपिनला वगैरे वगैरे. त्याच्यातही मला राज्य नाट्य स्पर्धेतलं रौप्य पदक मिळालं. म्हणजे असं हे सगळं नाटक म्हणजे हे एका बाजूने आस्ते 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 चाललं होतं. आम्ही आई रिटायर होते एका पुण्यातल्या म्हणजे प्रोफेशनल संस्थेने घेतलं. त्याच्यामध्ये तो आईचा नवरा तुम्हाला कॅरेक्टर आठवत असेल तर तो मी केलं होतं. त्याचे आम्ही 70-80 प्रयोग केले. पण मग हे सगळे कमर्शियल असायचे का प्रयोग? म्हणजे याच्यामध्ये आई रिटायर होते कमर्शियल असायची. पण तुघलक, वंशवृक्ष, एक झुंज वारेशी, हॅमलेट, माधवरावांनी हॅमलेट केलं नंतर, माहिती मला. त्याच्यामध्ये मी क्लॉडियस केला होता. मग हे सगळे बघायला अंजुताई यायच्या का नाही? यायची ना, नाटक बघायला यायची. प्रियदर्शन यायचा, नाटकं बघायला नक्की यायचा. म्हणजे अगदी मी ललित कला केंद्रात असल्यापासून यायचा. आणि त्यावेळेला माझे जे इतर मित्र होते सगळे, त्यांना माझं कौतुक होतं की हा काहीतरी वेडा काहीतरी करतोय. ते यायचे माझं 1-0 बाजीराव त्या नाटकाचं, चिमत्रम खानोलकर. तर 1-0 बाजीराव बघायला सुद्धा ही पोरं आली होती माझ्या मित्रांची. अशी त्यावेळेला 12-14 वर्षाच्या वयोगटातली. विश्वास काका तू जरा चांगली नाटकं करत जाणं, म्हणजे हे त्यांची प्रतिक्रिया होती 1-0 बाजीराव बघितल्यावर. आता आपण थोडं प्रियदर्शनच्या तरुणपणाकडे आणि त्याच्या हे गे असण्याकडे, ते तुम्ही आणि अंजुताईंनी कसं घेतलं याच्याकडे येऊ. कारण तो एका अर्थाने एक महत्वाचा आयुष्यातला तो एक खूपच मोठा, म्हणजे त्याला काय म्हणेन मी, आघात बिघात नाही म्हणणार, पण एक वैशिष्ट्यपूर्ण ती घटना आमच्या आयुष्यामध्ये आली की ज्यामुळे आमचं खूप बदललं. जसं मी तुम्हाला बिफोर ललित कला आणि आफ्टर ललित कला, तसं थोड्याफार फरकाने बिफोर प्रियदर्शन केम आउट अँड आफ्टर प्रियदर्शन केम आउट. असं इट्स सो हॅपन्ड की लकीली त्याला IITत ऍडमिशन मिळाली.
म्हणजे त्याला मी अक्षरशः घोड्यावर बसवला होता की यार तू, आणि त्यांनी कारण 12वीमध्ये आमच्या कंठात प्राण आणला होता. मला म्हटलं शिकायचंच नाही, मला गाणं करायचं म्हणलं. त्याला हो 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 करता करता कसं बसं की तू कर गाणं पण जरा शिक वगैरे. मग म्हटलं मी यंदा ड्रॉप घेणार, मला मार्क चांगले मिळत नाहीयेत. म्हटलं तू परीक्षा तर दे. परीक्षा दिली. मग त्यानंतर ती जी काय असते आजकालची प्रवेश परीक्षा प्रक्रिया, त्याच्यामधनं त्याला मी नाही क्लासला नाही, त्याला VITला ॲडमिशन मिळाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. मग नंतर तो म्हटला नाही, म्हणला मला ड्रॉप घ्यायचा आहे. आणि मग म्हटलं तुला ड्रॉप घेऊन काय करायचं आहे. म्हटलं तू IITचा का नाही विचार करत. अगेन लांबलेली गोष्ट शॉर्ट करून सांगतो, त्याला मी कोट्याला 1 वर्ष आग्रहस्तव ठेवला IITच्या एंट्रन्सची ट्रेनिंग करता. कोट्याला वर्षभर होता. नंतर ॲज लक वूड हॅपन ही क्रॅक IIT एंट्रन्स. त्याची 699 ऑल इंडिया रँक होती. आणि त्याला मुंबई IITमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरला सँडविच कोर्सला ॲडमिशन मिळाली. ऑटोमेशन ॲप्लिकेशन हा त्याचा इलेक्टिव्ह वगैरे. आणि ती 5 वर्ष तो IITमध्ये होता. अंदाजे 3ऱ्या वर्षी IITच्या तो पुण्यात आलेला असताना मला जरा बाबा आणि तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे वगैरे. ते आमचं टिपिकल की काहीतरी याची मुलीबरोबर दोस्ती झालेली दिसते वगैरे असं. मग ते त्यांनी सांगितलं की मी असं 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 आहे. तर निर्माण चळवळ जी असते त्याच्यामध्ये ते लोक सेक्शुअलिटी किंवा वगैरे वगैरे असं बरंच काही अभयभंगचं. हां, तर तिथे त्यांनी पहिल्यांदा, कारण त्यालाही एहसास तो तिथं पहिल्यांदा झाला. आणि तिथं पहिल्यांदा त्यांनी त्या सगळ्या आपल्या मित्रांबरोबर आणि इतर जे कोण ज्येष्ठ अभयभंग किंवा इतर होते त्यांच्यासमोर ते शेअर केलं. आणि मग त्याने आम्हाला हे सांगितलं. मला थोडीफार कल्पना होती की असं काहीतरी असतं म्हणून. अंजूला तर काहीच म्हणजे यातलं फारसं गम्य नव्हतं. पण मग नंतर मी थोडंसं इंटरनेट, थोडंसं इतर काही वाचन आणि तो ते सांगून गेला परत. पण आता काय करायचं असतं बुवा. तर माझी मग त्या निमित्ताने बिंदूशी ओळख झाली. बिंदू माधव खिरे. आणि त्याच्याकडे गेल्यावरती म्हणजे सगळं ते असं एखादा बर्फाचा खडा वितळावा तळावर टाकल्यावरती तसं सगळं एकदम ते माझं म्हणजे त्याने मला ठाम शब्दात सांगितलं की हे असं असतं आणि काय काय म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काही इतर विचारच करू नका. त्याला उपमा द्यायची गरज नाही. बऱ्याच वेळेला थोड्या नकारात्मक उपमा दिल्या जातात की एखादं मूल लंगडं असतं. नाही, असं का बोलायचं. फार फार तर तुम्ही डावरं म्हणा की तुम्ही उजव्या हाताने बॅटिंग करता, हा डाव्या हाताने करतो, त्याच्यामध्ये काय. आणि मग नंतर मी थोडा आश्वस्त झालो हे सगळं झाल्यानंतर. आणि प्रियदर्शनने ही सगळं ते म्हणजे मी आता त्याच्या काही काही इतर मुलांच्या हकीकती ऐकल्या, त्याच्यामध्ये ते खूप अवघड आहे. तुम्हाला खूपच अवघड म्हणजे स्वतःसाठीही अवघड आहे. म्हणजे इतरांना ते सांगणं, त्यांना ते पटवून देणं, त्यांनी ते स्वीकारणं हा पुढचा भाग झाला. पण मुळामध्ये स्वतःलाच पण ते त्यांनी इतकं म्हणजे फर्मली ऍक्सेप्ट केलं. कसं काय केलं म्हणजे मला माहित नाही, पण ते केलं बुवा त्याने. आणि नंतरच्या काळामध्ये त्याने सांगितलं की हे बघा मी आहे, हा असं आहे. म्हटलं नो प्रॉब्लेम. आणि मग नंतर असे काही प्रसंग घडले. बिंदूनी अशा काही मुलांचं एक प्रकट हे ठेवलं. सुदर्शनला नाही, दुसऱ्याकडे कुठेतरी असं टिपिकल नातेवाईक लोक होते. आणि ते सांगत होते एका मुलाची वहिनी आली होती. तिने म्हणजे ते सगळं असं म्हणजे ती थोडीशी कॉमिकच स्टोरी होती. म्हणजे असं की हे आमचे भाऊजी म्हणाले खोलीमध्ये बंद करून काहीतरी बघायचं. ही कम्प्युटर तज्ञ मुलगी, तर ती एकदा दोन ती उघडलं आणि मग ते सगळं कळलं की हा असा आहे. मग त्यांनी एकदा सगळ्यांना मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे वगैरे. मग सगळे लोक बसले. मग तो म्हणला मी गे आहे. बरं मग अहो मी गे आहे. अरे हो ना, पण पुढे बोल ना. काही नाही म्हणाले वगैरे वगैरे. आणि हे सगळे असे प्रसंग मी अंजू त्या कार्यक्रमाला यायला तयार नव्हती. तर मी प्रियदर्शन जाणार म्हटल्यावरती तिला घरी एकटीला बसायला म्हणजे हे झालं. म्हणून ती म्हटली मी कुठेतरी मग चक्कर मारत आहे. मी तिला तिथून फोन केला. म्हटलं जिथं असशील तिथं तू ये म्हटलं. यू मस्ट सी दिस. बिंदूची आई त्या कार्यक्रमात आली होती, ती बोलली. आणि हे सगळं बघितल्यावरती तिला सुद्धा असते असते की हे असं आहे आणि आपल्याला हे. आणि थोडंसं मग तिने सुद्धा कदाचित तिच्या पद्धतीने एक हे धांडोळा घ्यायला सुरुवात केली असेल की काय असतं काय नाही. आणि एकदा त्याच्याकडं त्याचा एक मुलगा आला गे. तो मला भेटलेला दुसरा ह्याला गे बाहेरचा असा की, कारण असा गे म्हणजे असं काही दिसत नाही की हा गे आणि गे.
आणि मग ती मुलं यायची आणि माझ्याशी बोलल्यावरती का कोणास ठाऊक त्यांना खूप बरं वाटायचं आणि ती बोलून दाखवायची की म्हणजे मला इथं कुठल्याही तऱ्हेचं असं काही म्हणजे ऑकवर्ड होत नाहीये, मला कुठलाही असा प्रिटेक्स्ट करायला लागत नाहीये. आणि मला आठवत आहे तो एक साऊथ इंडियन मुलगा होता, म्हणजे त्याच्याशी बोलल्यावरती मला इतकं बरं वाटलं. आणि तो बुद्धिमान मुलगा होता. तर माझ्याकडे कार्नाडांच्या नाटकांचे 2 खंड होते, कलेक्टेड प्लेज, खंड 1 खंड 2. तर आमच्या गप्पांमध्ये निघालं माझं नाटकाबद्दलचं पॅशन किंवा काय. तर मी त्याला सांगितलं की कार्नाडांची नाटकं वाच, म्हटलं आज मी तुला माझ्याकडचा 1 खंड देतोय. तो मी त्याला खंड अगदी त्याचं नाव बिव लिहून दिलं. तो म्हणला अंकल ये तो तुम्हारा पर्सनल, अरे छोड़ यार म्हणलं, मिलता है बाजार में, तू ये लेके जा, कोई पढ़ म्हणलं इसको. तर असं एक एक कळत कळत मी समहाऊ ऍडजस्टेड टू द फॅक्ट. मग तो आई बरोबर कारखान्यात जायला लागला. तिकडे त्यांनी तिच्याबरोबर 4-5 वर्ष काम केलं. पण तिथं काही त्याचं एकूण ॲटिट्यूड तिला आवडलं नाही. आणि तोपर्यंत त्यांनी हे ओल्या कचऱ्यापासून कुकिंग गॅस निर्माण करायचं, तीही त्याच्यामध्ये नवीन त्याची. त्यामुळे आस्ते आस्ते ही सेपरेटेड आउट. आणि मग कारखान्याशी त्याचा काही संबंध उरला नाही. आणि आता काय 42 वर्षाचा आहे तो. 84 सालचा जन्म आहे त्याचा, 84 जुलै. म्हणजे बघा आता 2025 मध्ये होता, पण ही 41. म्हणजे त्यावेळेला मी रिटायर झालो होतो ऑलमोस्ट. बरोबर. मग आता तो काय विचार करतोय सध्या? नाही तो त्याचं चाललंय ते उत्तम चाललंय. त्याला स्टेडी पार्टनरशिप कोणाबरोबर जमली नाही, त्याला जमली नाही. प्रयत्न झाले काही त्या दृष्टीने. एक बंगलोरचा कोणी होता, एक अजून कोणी होता. पण मला ना यांचं म्हणजे नीटसं कळत नाही. म्हणजे आता आपण थोड्या कदाचित मला माहित नाही whether time is going to permit us, पण एकूण लग्न हीच गोष्ट तुम्हाला सांगतो मी अनैसर्गिक आहे. मग ते मुलाचं असो किंवा मुलाचं मुलीचं असो. आणि आपल्याकडं ते आमच्या इथे श्रीकृपेने अमुक आणि तमुक यांचा शरीर संबंध करण्याचे योजिले अशा पत्रिका होत्या. दॅट इज द रिअल स्टार्क नेकेड ट्रुथ, लेट मी टेल यू. त्या मंडळींमध्ये हिंमत होती की ते हे पत्रिकेमध्ये लिहायचे. आमची 2 कुटुंबे एक होत आहेत आणि अमकन तमकं वगैरे सगळं. मला त्याचं याक होतं म्हणजे तुम्ही काय करताय हे असं. बरोबर. तर त्यामुळे त्याला कोणी पार्टनर वगैरे कोणीही भेटला नाही. आणि तो आता अखेरपर्यंत तसंच राहणार. आणि पुढे काय घडेल सांगता येत नाही. आणि त्यांनी जेव्हा ही आमच्यामध्ये हे सगळं एकमेकांना समजून घेण्याची जी स्टेज होती त्याच्यामध्ये त्यांनी एक मला अगदी सांगितलं की बाबा, आय विल हॅव टू एक्सपेरिमेंट आणि आय एम गोइंग टू डू दॅट विद इन द 4 walls ऑफ आवर हाऊस. आय एम नॉट गोइंग टू कुठेतरी मुतारांमध्ये. आणि त्यावेळेला तर कायदाही नव्हता हो बदललेला. मध्ये जी सुप्रीम कोर्टाने एक सणसणीत हे केली, त्याच्यानंतर द वर्ल्ड हॅज चेंज्ड. पोटात भीती असायची माझ्या, हा कुठं चाललाय, कोणामध्ये चाललाय. बरं मोठा मुलगा त्याला कसं विचारायचं की तू कुठं चाललाय आणि काय वगैरे वगैरे. तर त्यामुळे मग मीही बिंदू बरोबर मला जमेल तसं करायचो. म्हणजे हे असं आता त्या सगळ्या चळवळीमध्ये जास्ती ऍक्टिव्ह आहात किंवा तुमचा काय बेत आहे? नाही, मी म्हणजे बिंदू बरोबर जिथं मला शक्य असं. बिंदू खूप झटतो, त्याच्या इतकं मी नाही झटू शकत. बरोबर आहे. तर मी त्याला सांगितलेलं आहे की एनिथिंग दॅट आय कॅन डू. तर मी सुरुवातीला त्याला थोडंफार काही अर्थसहाय्य मला जमेल तेवढं माझ्या बहिणीने केलं त्याला. आणि बिंदू बरोबर जनरली मी असतो. आता तो जी संमेलनं करतो त्याच्यामध्ये तो मला अगदी आवर्जून बोलावतो. यंदाही त्यांनी बोलवलं होतं. आता यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काहीतरी आहे मला वाटतं, का ऑगस्टच्या शेवटच्या, नाही आता ऑगस्टच आहे ना, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. पण मी नेमका त्यावेळेला कुठेतरी ऑलरेडी माझं बाहेर गेलं, त्यामुळे मला शक्य झालं नाही. पण मला वाटतं 2 का 3 वर्ष मी केलं. पण म्हणजे आता तुम्ही सगळे एक रुटीनाइज झाले तुमचं सगळं. अंजुताई, तुम्ही, तो रुटीनाइज म्हणजे पण कसं असतं की असं असण्याचेही काही विशिष्ट, म्हणजे त्याला आमच्या मराठवाडी भाषेत कंते म्हणतात, प्रॉब्लेम्स अशा अर्थाने की त्याचं आता काही नाहीच ना. त्यामुळे त्याचं घरातलं वागणं एकदम म्हणजे पुढे सून येणे, त्यांची मुलं, असं काहीच नाही. नातवंड बितवंड हा काय म्हणजे भागच नाही, आमचे विषयच नाही आयुष्यात तो. आणि एकूण सुद्धा आता काय म्हणजे मी काही फार मोठा नाहीये, पण काहीतरी किडूक बिडूक आहे माझं. त्यातला कारखान्याचा भाग संपलाय किंवा आता जे काय माझ्या गुंतवणुकी आहेत वगैरे त्या माझ्या नंतर प्रियदर्शनला जातील. माझ्या आई वडिलांनी सगळं त्यांचं प्रियदर्शनला सोडलं होतं. तर त्यामुळे तो एकदम त्याला अचानक धनलाभ झाला. ते जेव्हा सगळं माझे आई वडील गेल्या 2-3 वर्षांमध्ये आळीपाळीने गेले. वडील 3 वर्षाखाली गेले, आई गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गेली. तर ते सगळे त्यांचं जे काय होतं ते त्याला त्याचं 3रं नाव होतं किंवा नॉमिनी होतं, ते सगळं व्यवस्थित झालं. फॉर्च्युनेटली त्या क्षेत्रामध्ये काही गडबड नसते. म्हणजे सरकारी खात्यात जसं असतं ना, इथं म्हणजे ते होऊन जातं. म्हणजे नॉमिनी आहे ना, बस खडा, तुमचं आधार कार्ड द्या, हे द्या, ते द्या. बाबा
किती मला मिळालंय माहितीये का? म्हटलं मिळालंय ना, आता जरा ते व्यवस्थित ठेवा. लगेच म्हटलं देत सुटू नकोस कोणाला. तो ना म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र सारखं तो, यांना जरा बाबा तुम्ही मदत करा ना, यांचं काम खूप चांगलं आहे. म्हटलं अरे मदत करायला काही नाही, पण असं तू मला सांगून मी मदत करणं इज नॉट समथिंग. म्हटलं बिंदूला म्हणलं मी थोडंफार काही माझ्या कुवतीनुसार करतो, तर असं माझा चॉईस आहे, तर त्या पद्धतीने यू अलाव मी टू डू. तो स्वतः करतो या चळवळीसाठी काही LGBTIQ फारसं काही करत नाही, फक्त त्यांच्या तो प्राईड याला जातो मार्चला. पण ज्याला तुम्ही एक ऍक्टिव्हली काहीतरी करणं ज्याला म्हणता तुम्ही, की बुवा जसं बिंदू काहीतरी धडपडून करतो, तर तसं काही तो स्वतः इंट्रोवर्ड आहे मला वाटतं का, आणि असा कलाकार असणं आणि असं जे असतं त्या पद्धतीने पर्सनॅलिटी मित्रमंडळीमध्ये तो एकदम उत्तम गातो. हो म्हणूनच म्हटलं की कलाकार कसं आहे ना, एक त्याने गाणं म्हणलं ना की मंडळी त्याच्यावर फिदाच होतात. बरोबर. काय या गायकांचं मला म्हणजे अगदी मत्सर वाटतो. आणि तो उत्तमच गातो, सुरात गातो आणि छान गातो. त्यामुळे त्याचं मित्रवर्तुळ खूप मोठं आहे. आणि त्याचं हे जे सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणून त्यांनी जे आता स्वतःच्या आयुष्याचं इति कर्तव्य असं म्हणून घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे तरुण मंडळी तर त्याला आयडॉल बिडॉल मानतात म्हणे. मला माहित आहे ते. म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा घरामध्ये जेव्हा की तू असाच आहेस तू तसाच आहेस वगैरे होतं, तेव्हा मला माहितीये का बाबा, मला बाहेर लोक आयडॉल म्हटलं बाळा मला सुद्धा तुझा बाप म्हणून ओळखतात, मला तेवढं माहिती. पण त्याचा अर्थ असा नाही की तू तुझा कपही धुवायचा नाहीस किंवा तू हे वगैरे जरा तू हे कर ना वगैरे, असं ते आमच्यामध्ये होतं. तर त्यामुळे आता पुढं काय होईल, मग आता माझी 70 आली, त्यामुळे आता काय आमची 5-10 वर्षे काय जे असतील नसतील तेवढी, मग त्याच्यानंतर उरलं 30-35 वर्षाचं आयुष्य त्यालाच काढायचं. तो काढेल व्यवस्थित, आणि तोपर्यंत समाज अजून मी काय त्याच्याबद्दल करू शकणार आहे. जे काय असेल ते त्याला बिकवित करणं एवढं एकच आपल्या हातामध्ये. ठीक आहे, त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, आणि असंच तुम्ही काम करत राहा, असेच यंग राहा. आणि अंजुताईंना विशेष शुभेच्छा देऊया याने. आणि प्रियदर्शनचं तर आहेच आहे, तो आमचा लेखक सुद्धा एका पुस्तकातला, त्याच्यामुळे खूप छान वाटलं गप्पा मारून. मला फक्त एकच या निमित्ताने तुमच्यासमोर एक्सप्रेस करायचं मॅडम, म्हणजे मला माहिती आहे की मी या विषयातला खूप म्हणजे विचारवंत किंवा वगैरे नाही, पण एक कॉमन माणूस म्हणून, ज्याला तुम्ही न रहे बास न बजे बासुरी म्हणतात ना, म्हणजे इक्वल संधी, शिक्षण, स्वतःच्या पायावरती उभं राहणं. म्हणजे मी MA ला असतानाच एक छोटा डेझर्टेशन केलं होतं. सांप्रत नाटकातील स्त्रीची बदलती भूमिका असं त्या विषयाचं नाव होतं. आणि कसं असतं की बॉलिवूड म्हणजे भारत नव्हे किंवा हॉलिवूड म्हणजे अमेरिका नव्हे, तसं मराठी नाटक म्हणजे महाराष्ट्र नव्हे. पण शेक्सपियर म्हणतो तसं आरसा असतो. त्यामुळे ते एक जरी आभासी असलं तरी ते तुमच्या माझ्या दाखवतं आयुष्यासारखंच ते एक जग असतं. आणि त्याच्यामधनं जे काय तुमच्यासमोर मांडलं जातं ना, ते तुम्हाला एखादी प्रत्यक्ष आयुष्यातली घटना बघायला मिळावी इतकं ते खरं असतं असं मानलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही जी काही नाटकं मी म्हणजे बघितली, त्याच्यामुळे माझ्यावरती एक असा डीप इम्पॅक्ट झाला. तो विषय मी जास्त वाढवत नाही, पण उदाहरणार्थ चाहूल सारखं नाटक किंवा हयवदन सारखं नाटक किंवा लग्न सारखं नाटक जयवंत दळवींचं, किंवा आपल्या तेंडुलकरांचंच कन्यादान सारखं नाटक. अरे म्हणजे ते किती तुम्हाला लग्न या गोष्टीशी ते गाठ बांधून तुम्हाला सांगतं की यातले. मी माझ्या मित्रांमध्ये जेव्हा बोलतो ना, तेव्हा लोक माझं बोलणं त्यांना ते म्हणजे आवडत नाही. मी त्यांना म्हणतो की तुम्ही एक माझ्याकरता निबंध लिहाल का, मला पंख असते तर, मी महामंत्री झालो तर, अशा तऱ्हेचे की लग्न ही व्यवस्था नसते तर या विषयावरती तुम्ही निबंध लिहा. आणि म्हणलं ही आत्ता चालू झाली लग्न ही व्यवस्था असं नाही, नसतीच तर तुम्हाला म्हटलं लिहिताच येणार नाही, तुम्हाला ती पात्रही योजता येणार नाही, तुम्हाला ती काय म्हणतात तसं ते भरतमुनीच्या भाषेमध्ये तो तुम्हाला पात्रही ते लग्न नाही. म्हणजे आपल्याला आई वडील तसे नाहीयेत, जसे आपल्याला तसे आजोबा नाहीयेत, आपल्या आजूबाजूचं जग तसं नाहीये. हा म्हणजे आपल्याला कसं कोणाचा रे तू असं ते खेड्यामध्ये विचारायची पद्धत असायची, तसं काय तुझ्या वडिला हे संभवतच नाही. असं म्हणून तुम्ही निबंध लिहायचा प्रयत्न करा, तुमच्या हातनं 4ही ओळी लिहिल्या जाणार नाहीत, मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे बरोबरीचं शिक्षण, बरोबरीची संधी, एक समाजाचं थोडंसं प्रबोधन, आणि स्त्रीला मूलतः जी एक मनामध्ये भीती असते की माझ्यावरती अत्याचार होईल, की जी पुरुषाला तितकी वाटत नाही. पुरुषांवरती अत्याचार होऊ शकतात, म्हणजे तुरुंगात बिरुंगात होतात म्हणजे तेही तितकंच वाईट असणार माझं म्हणणं. पण हे
पहिल्यांदा नष्ट व्हायला पाहिजे हो. आणि एक पुरुष म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी ते माझ्या तुम्ही जे सुदर्शनमध्ये बघितलं त्याच्यामध्ये मी एक पॅरेग्राफ याच्यावरती एक मला पुरुष म्हणून वाटणाऱ्या म्हणजे त्याचं लग्न का होत नाही हा त्या पॅरेग्राफचा विषय होता. तेव्हा मी एकूणच लग्न या बाबतीतली माझी भूमिका आणि माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला मला जे काय बघायला मिळालं आणि इतरही माझ्या म्हणजे फॅमिली आणि एक्सटेंडेड फॅमिली, त्यात माझे नातेवाईक मित्र, सगळ्या बायकांना अन्यायाला सामोरं जातं मॅडम. आणि आम्ही पुरुष ते करतो याबद्दल मला विलक्षण शरम वाटते तुम्हाला सांगतो. त्याकरता माझं लग्न नसतं झालं ना तर मी आज तुमच्या समोर जरा असं नाही केलं मी लग्न, नाही माझ्या घरात दुसरी बाई कोणी माझा स्वयंपाक करत किंवा माझे कपडे धुत मीच करतो वगैरे. आणि हे सगळं मुलं वाढवणं काय किंवा आता सरपण आणि वगैरेचा तर प्रश्न मिटलेला आहे, पाणी भरणं वगैरे, आपल्या घरात नळ असतो वगैरे वगैरे. पण मुलं वाढवणं या संस्था झाल्या पाहिजेत. जशी शिक्षक मी नाही माझ्या मुलाला गणित शिकवायचं असतं, शाळेत त्याचे कोणीतरी सर शिकवतात गणित आणि ते चांगलं शिकवतात म्हणून तो पुढे चांगला होतो. तसं मुलं वाढवणं ही सुद्धा जबाबदारी सामाजिक संस्था अशा काहीतरी क्रिएट व्हायला पाहिजेत आणि त्यांनी मुलांचं लालन पालन करण्याचं काम हे स्त्रियांच्या खांद्यावरचं काढून स्वतःकडे घेतलं पाहिजे. आणि लग्न नको बास इतका तो म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर आहे मॅडम. हो नाही खरंच आहे की लग्न झालं आणि माझं गाणं सुटलं, लग्न झालं आणि माझं अमुक झालं. बरोबर. हे काय यार, आमचं जर का असं झालं असतं ना तर मी तर आत्महत्या केली असते. नाही केव्हा एखाद वेळेला लग्न संस्थाच गेली असती, लवकर झालीच नसती. म्हणजे ते काय झाली आणि ते कुटुंब हा समाजाचा घटक बुलशिट. व्यक्ती हा समाजाचा घटक आहे, कुटुंब बिटुंब भानगड नाही. आता मग काय होईल वगैरे हे प्रश्न आपल्याला सोडवायला लागतील. पण म्हणजे मी त्याबद्दल पण मला हे तुम्हाला आग्रहाने माझं एक वेडवाकडं मत आहे पण तुम्हाला सांगतो ज्याबद्दल मी खूप बोलणी खाल्लेली आहेत आजपर्यंत. पण मला पण त्याच्यावर असाच विचार करत राहा की काय करता येईल ते नाही तर काय वगैरे. आणि असा विचार चालू आहे खरं म्हणजे. खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्स. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.